नमः। प्रभवे नमो नमः। श्रीचक्रधराय नमो नमः। नमो नमः। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। मार्गशीर्ष मासाच्या पवित्र पर्वी जी ज्ञानसाधना अंतःकरणामध्ये समृद्ध करण्यासाठी याचसाठी केला होता अट्टहास, आजचा दिस गोड व्हावा. या तिसऱ्या वर्षातील आपण शेवटच्या टोकापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. आपण सर्वांच्या वतीनं उत्तरापंथाहून आपली धर्मसाधना संवर्धित करणाऱ्या साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीचरणी वंदन करत, आचार्य श्री नागदेवांच्यापासून आजपर्यंत ज्या गुरुपरंपरेनं ज्ञानपरंपरेनं हे जीवोद्धाराचं तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत आणलेलं आहे, त्या सर्व गुरुपरंपरेला वंदन करत, नमन करत, आजच्या सत्रामध्ये ज्यांची पावन उपस्थिती लाभलेली आहे, जया ज्ञानियाची निदर्शने पापा होती पुरश्चरणे, तयाचा अवभेर न करावा कवणे, भलते न बंधावे. खरं म्हणजे 1 तारखेलाच आदरणीय श्रद्धेय आचार्य श्री बाबांची उपस्थिती आपल्याला लाभणार होती. श्रीमद्भगवद्गीता जयंती होती. आपण सर्वजण आनंदित होतो. तुमच्यासह मी सुद्धा या प्रतीक्षेमध्ये होतो. पण त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या ज्ञानसाधनेमध्ये काहीतरी अडथळे तुम्ही आम्ही जोडले असतील आणि म्हणून शारीरिक काही अस्वस्थ कारणामुळे आदरणीय श्रद्धेय बाबाजी उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु साधनदात्यानं आपल्याला आजच्या सत्रामध्ये एक अनोखी उपलब्धता, एक अपूर्व भेट, ही खरं म्हणजे दैवदत्त भेट आहे. आपण पाहिलं होतं, एक भ्रमता भेट आहे आणि एक आपचवून भेट आहे. परंतु 1 तारखेला उपस्थिती होऊ शकत नाही हे समजल्यावर खिन्न झालेलो आपण. परंतु बाबांनी आपल्याला शब्द दिला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि या निमित्तानं आज समारोपाच्या दिवशी आदरणीय बाबांची उपस्थिती लावली. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना दंडवत करूयात. मानवपंथामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांची उपस्थिती ही प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये असेल, साहित्य क्षेत्रामध्ये असेल, लेखणीच्या माध्यमातून असेल, ग्रंथाच्या माध्यमातून असेल, या अर्थानं खऱ्या अर्थानं पंथामध्ये ज्यांचं कार्य आहे हे अद्वितीय आहे. मानवपंथामध्ये सर्वात प्रबोधनामध्ये अग्रेसर असणारी चिंतनी ही एक व्यवस्था आहे. गेले अनेक वर्षापासून या चिंतनीचे आम्ही स्वतःसुद्धा श्रोते आहोत. पहिल्या रांगेमध्ये बसून ही चिंतनीचे अनेक व्याख्यानं, महाचिंतनी, चिंतनी, लघुचिंतनी हे सर्व उपक्रम आदरणीय बाबांच्या सानिध्यामध्ये आम्ही अनुभवलेले आहेत. या अर्थानं प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये जे आम्हाला खऱ्या अर्थानं जे गुरुस्थानी आहेत, जे अनेक शिबिरं दत्तगडावरती आदरणीय बाबांच्या संकल्पनेतून संपन्न झाले 2006 पासून आणि त्या विविध शिबिरांना मी स्वतः काही प्रबोधनाची अंग आपल्यामध्ये आत्मसात करता आली पाहिजे या चिंतनातून उपस्थित राहत गेलो आणि ज्यांचा असा एक परिसस्पर्श आमच्यासारख्या तरुण असंख्य साधकांना पंथामध्ये लाभला आणि म्हणून मानव पंथामध्ये एक प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये एक चांगली एक नवीन निर्मितीचा पायंडा निर्माण झाला. टाळ्यांच्या गजरामध्ये तो आनंद व्यक्त करूयात. आजच्या सत्राला बाबा उपस्थित आहेत. काल फार सुंदर अशी शोभायात्रा झाली. आज पहाटे आपलं प्रायश्चित विधी संपन्न झाला आणि आता खऱ्या अर्थानं या शेवटच्या ज्ञानसाधनेच्या सत्रामध्ये आपण येऊन पोहोचलो आहोत. आज मी काही फार ज्ञानाच्या गोष्टी तुमच्या पदरात टाकणारे तशातला भाग नाही, कारण तुमच्यासारखाच मी सुद्धा इथे ऐकण्यासाठी फार उत्सुक आहे. कारण असा योग फार कमी आणि दुर्मिळतेनं लाभतो. तो आज या निमित्तानं आपल्याला सुलभ झालेला आहे. महानव पंथामध्ये धर्मसाधना उन्नत करण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याकडे चिंतल्या जातात. एक असते स्वतः करत असलेली ज्ञानसाधना, त्याच्यातून आपण आत्मोद्धार करत असतो आणि आपल्या चिंतनातून इतरांना सोबत घेऊन आपण जो काही धर्मप्रचाराचा काम करतो त्याला समाजोद्धार असं म्हणतात. हे 2 पैलू आहेत. आत्मोद्धार ही आपली वैयक्तिक गोष्ट आहे, परंतु समाजोद्धार याच्यामध्ये आपण कटिबद्ध असतो. कारण व्यक्ती मिळून समाज तयार होत असतो, कुटुंब तयार होतं, कुटुंबापासून संस्कृती तयार होते आणि संस्कृतीपासून एक प्रकारची राष्ट्राची बैठक निर्माण होते.
म्हणजे एकाएकी होत नाही, खूप दूरवर त्याच्यावर चाललेली ही प्रक्रिया असते. काल छान अशी शोभायात्रा संपन्न झाली आणि खरं म्हणजे मी फार तटस्थ होऊन या शोभायात्रेकडे पाहत होतो. तुम्ही फार चांगलं काम केलं, मला तटस्थ ठेवण्यासाठी ते रथामध्ये बसून दिलं आणि मग तुम्हाला जे वाटेल तसं नाचण्याचा कार्यक्रम तुम्ही चांगला साजरा केला, हरकत नाही. देवासाठी जर ही कृती असेल, आपलं उठणं, आपलं बोलणं, आपलं बसणं, आपलं चालणं, शास्त्रकारसुद्धा एका वचनाचा संदर्भ देताना सांगतात, तयाचे उठणे बैसणे इतुलेही वाया न वचे. जर आपलं उठणं, चालणं, बोलणं, धानाईसानं शृंगार केला की नाही? स्वामी काय म्हणतात, धाई इतुका शृंगार कवणा कारणे केला, जी श्री चांगदेवराव गोसावी यासाठी. किती संतुष्टता आली असेल पा. लहानच तर बालिका, चांगदेव भटांनी 2 खोपे तयार केले, किती समाधान वाटलं असेल. एक गुंफा श्री चांगदेवरावळाची, एक गुंफा श्री प्रभुबाबांची, आणि दोन्ही गुंफेकडे हात जोडून दंडवत करताना स्वामी प्रसन्न होतात. बटिका खेळ खेळीजे तो ऐसा, असं खेळ खेळता आला पाहिजे. खरं म्हणजे प्रपंच म्हणजे तरी काय, अशाच प्रकारचा खेळ आहे. पण या खेळामधून आपण जे कर्म करतो त्याचा स्वीकार परमेश्वराला असतो. मूर्तिज्ञान प्रकरणाला खरं म्हणजे आपली सुरुवात झाली. काल आपण श्रीचरणाच्या या लीळेपर्यंत आलो होतो. त्याच्या अगोदरची बैठक फार महत्त्वाची होती, म्हणून त्याच्यावर आपण दीर्घकाळ 2-2 सत्रामध्ये दररोज चिंतन केलं. आज एका लीळेचा संदर्भ देतो आणि मग लगेच आदरणीय बाबांचं व्याख्यान, अतिशय महत्त्वपूर्ण विषय आपण या ठिकाणी चिंतन आणि श्रवण करणार आहोत. कालच्या सत्रामध्ये आपण श्रीचरणाच्या लीळांपर्यंत आलो होतो. श्रीचरण ऐसे भाविजे ध्याईजे. आपण 2 पद्धती पाहिल्या, श्रुत श्रीमूर्ती कशी आहे आणि दृष्ट श्रीमूर्ती कशी आहे. सन्निधानातील भक्तांनी ही दृष्ट श्रीमूर्ती डोळ्यानं पाहिलेली आहे, म्हणून ते आठवू शकतात, अनुभवू शकतात. तुम्ही आम्ही आपण सर्वजण असन्निधानामध्ये आहोत. आणि मग असन्निधान स्थित पुरुषानं ही मूर्ती कशी आठवायची? कारण आपण पाहिलं, नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा. नामाचं उच्चारण झालं पाहिजे, मूर्तीचं ध्यान झालं पाहिजे, लीळेची आठवण झाली पाहिजे आणि चेष्टेचं स्मरण झालं पाहिजे. हे मूर्तीचं ध्यान कसं करायचं? सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात की हे मूर्तीचं जे ध्यान आहे त्याचा संदर्भानं ऐकिली श्रीमूर्ती आठवीजे ते भावना बोलीजे. आणि ती भावना आपण करणार आहोत. श्रीचरण कसं आठवायचं, श्रीमूर्ती कशी आठवायची, ते श्रीनेत्र कसे आठवायचे, त्याच्यातली पवित्र दृष्टी कशी अनुभवायची, हे सर्व आपण पाहत आलो. मूर्तिज्ञानकारानं श्रीचरणीचा अंगुठा ऐसा भाविजे ध्याईजे इथपर्यंत आपण आलो होतो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची श्रीमूर्ती किती सुंदर आहे, अप्रतिम आहे. चांपे गौर वर्ण आहे, विशाळ नेत्र. स्वामींच्या श्रीमूर्तीची सावली जेव्हा पाण्यात पडते ना, पाण्यातील मासे सुद्धा स्वामींकडे येऊन आकर्षित होतात. श्रीकृष्ण भगवंत देखील जेव्हा मथुरेमध्ये, गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये विहरण वर्तन करतात तर तिथील सर्व पशु पक्षी प्राणी आकर्षित होतात. हेच काय कमी म्हणून जेव्हा सर्वज्ञ श्रीकृष्ण भगवंत महाराज जेव्हा गोकुळातून मथुरेकडे जायला निघतात, चरित्रामध्ये वर्णन येतं, गोकुळातील झाडे सुकली, झाडे सुद्धा सुकून गेली. किती वेद असेल, किती आकर्षकता असेल. पशु आकर्षित व्हावे, प्राणी आकर्षित व्हावे, माणसं जडा पार्थिवांना वेध व्हावा आणि प्रत्यक्ष अनेक झाडंसुद्धा सुकली. परमेश्वराचा वियोग असा आहे. डांगरेशाचा वियोग आपण अनुभवला की नाही? या वियोगामध्ये प्राणार्पण करण्याची क्षमता आणि तयारी असलेलं, इतकी समर्पणाची जी भावना आहे, तिकडे जर जायचं असेल आपल्याला श्रीचरणीचा अंगठा आठवता आला पाहिजे. आज समारोपामध्ये आपण या लीळेचं स्मरण करणार आहोत. सर्वज्ञांच्या श्रीचरणाचा अंगठा कसा आहे, किती सुंदर आहे, किती वेदक आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं लीळाचरित्राच्या पूर्वार्धामधलं वास्तव्य आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गोदावरी नदीच्या काठावरती रामसगाव नावाचं गाव आहे, स्वामी त्या परिसरामध्ये आहे. खरं म्हणजे महादाईसा, तिचे वडील वायनायक, आई कामाईसा, 8 बहिणी आहेत आणि ही महादाईसा, हे सर्व परिवार. महादाईसाचा इतका उत्तम अधिकार आहे, बाळ विधवा आहे, पण स्वामींच्या सन्निधानाचा योग आहे. आणि ती आपल्या परिवाराला स्वामींची स्तुती करून सांगते, गुणवर्णन करून सांगते. वायनायक म्हणतात, जी रूपे तुमच्या मूर्तीचं वर्णन आम्हाला सांगते, काही सांगू ऐश्वर्य लावण्य, परंतु तिला सांगता येत नाही. कारण ती जेवढं सांगते त्याच्या पलीकडचं आपलं अतिशय देखणं असं रूप आहे. आपल्या लीळा, आपलं पराक्रम, आपलं ऐश्वर्य, लोकांमध्ये वेधकता अशी आहे. आणि ती जी सांगते की नाही त्याच्या पलीकडचे आपण दिसतात. वायनाईक स्वामींना भेटायला आले. रामसगावला स्वामींचं वास्तव्य आहे. अतिशय सांकड अशी गुंफा आहे. सांकड गुंफा म्हणजे छोटी गुंफा, खाली वाकून आतमध्ये जावं लागतं.
एका वेळेला फार तर 2-3 लोक आत बसू शकतील अशी प्रकारची गुंफा. स्वामी गुंफेतील ओट्यावर विराजित आहेत. सायंकाळची वेळ झाली, वायनायक आलेले आहेत. पण स्वामींना विनंती करून काय आले, जी माझ्या गोत्रा कुटुंबियाशी दर्शन व्हावे. माझी इच्छा आहे माझ्या परिवाराला, कुटुंबियांना दर्शन झालं पाहिजे. काल किती अगत्यानं तुम्ही गावामध्ये शोभायात्रा काढली, प्रत्येकाच्या घरी तुम्ही त्या पालखीचं त्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या अधिष्ठानाचं पूजन करत होता, विडा उसर समर्पण करत होतात. जणू काही गावातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही दाखवत होता की हा माझा साधनदाता ईश्वर आहे. श्री दत्तात्रय प्रभूंच्या खऱ्या अर्थानं अवलोकनाच्या कृपा कटाक्षामध्ये, संरक्षणामध्ये संपूर्ण गाव कसं सुरक्षित आहे. आपण ग्रामप्रदक्षिणा या निमित्तानं संपन्न झाली. अनेक लोकांनी संतांचं पूजन करत होतो. तुम्ही आनंद सोहळा साजरा केला. इतके आनंदित झालेले वायनायक, त्यांची पत्नी कामाईसा ही सर्व स्वामींच्या भेटीला येतात. वायनायक त्या गुंफेच्या बाहेर उभे आहेत. एक एक व्यक्ती आतमध्ये येऊन दंडवत करते आहे. वायनायक परिचय सांगतात. जी ही अमुकी आहे, ही आमची सेविका आहे, हा अमुक व्यक्ती आहे. प्रत्येकाचा परिचय, पृथक पृथक परिचय वायनायक देतात. आणि शेवटी वायनायकांची पत्नी म्हणजे महादाईसाची आई स्वामींच्या दर्शनाला आतमध्ये येते. श्रीचरणी नतमस्तक होताना विडा समर्पित करते आणि श्रीचरणावर डोकं टेकवते. अतिशय कष्टानं संसार केलेला आहे आणि ती सर्व परिवाराचं संगोपन संवर्धन करणारी ती माता, तिची पाठ कष्टानं करपलेली आहे. स्वामी तिच्या पाठीवर हात ठेवतात. तो कराचा, श्रीकराचा पवित्र असलेला परिसस्पर्श तिला अनुभवायला मिळतो. डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा सुरुवात होतात. स्वामी पटकन म्हणतात, बाई. स्वामींनी नामकरण केलंय, प्रासादिक नाम आहे. स्वामी म्हणतात, बाई या अष्टमंगळा बाईसा. यांना 8 मुली नाहीत, या 8 मुली पवित्र आहेत आणि त्यांना पवित्र करणारी अशी ही माता अष्टमंगळा बाईसा, असं स्वामी प्रासादिक नामकरण करतात. संतुष्ट होते. डोळ्यांमधून आनंदाच्या अश्रूंच्या धारा सर्वज्ञांच्या श्रीचरणाच्या अंगठ्यावरती त्या ओझरत होत्या, पाझरत होत्या. त्यातील एक अश्रू सर्वज्ञांच्या श्रीचरणाच्या अंगठ्यावर पडला आणि मग तिचं लक्ष गेलं. त्या नखाकडे आकर्षित होऊन ती पाहू लागली. आता डोळे मोठे केलेले, श्रीचरणाचा अंगठा इतका सुंदर दिसत होता. त्या अंगठ्याचं जे नख होतं अतिशय देखणं होतं. ज्याप्रमाणे चंद्राच्या 16 कळा असतात, एक एक कळा प्रकाशित होत जाते आणि मग चंद्र आपल्याला प्रकाशित दिसतो. मूर्तिवर्णनकार सांगतात, चंद्रबिंबाकृती नखे. सर्वज्ञांच्या श्रीचरणाच्या अंगठ्याचं नख चंद्रबिंबासारखं तेजस्वी दिसत होतं. मुळात श्रीचरणाला उपमा श्रीचरण कमळाची दिली आणि त्या श्रीचरण कमळाच्या त्या अंगठ्याचा जे नख आहे चंद्रबिंबासारखं शोभून दिसत होतं. डोळे उघडून त्याच्याकडे बघू लागली, वेधली, आकर्षित झाली. इतकी वेधली, इतकी आकर्षित झाली की इतकी सुंदर श्रीमूर्ती पाहण्याकडे तिचं लक्षच जाईना. तिचं लक्ष, तिचं चित्त, तिचं मन कुठे वेधलं माहीत आहे? श्रीचरणाच्या अंगठ्याच्या नखाकडेच. दृष्टीवर घेण्याची इच्छाही निर्माण होईना. इतकी, ज्याचा अंगठ्याचं नख इतकं बरं आहे, ती श्रीमूर्ती किती सुंदर असेल, पण तिकडे पाहताना विस्मृत होऊन गेली आणि त्याच नखावर तिची दृष्टी स्थिर झाली. या लीळेचा संदर्भ भाष्यकारांनी फार सुंदर सांगितलेला आहे. अशा श्रीमूर्तीच्या श्रीचरणाच्या अंगठ्याचं नख इतकं वेधक आहे, आकर्षक आहे. बंधून आपण फार भाग्यवान आहोत. ईश्वरीय धर्माचा हा संस्काराचा वारसा आपल्याला लाभला. तो आपल्याला पकडता आला पाहिजे. पकडला तर तो शेवट पण टिकवता आला पाहिजे. देवाला प्रार्थना करूयात, हे प्रभू, या अष्टमंगळाबाईसा, कामाईसासारखीच आमच्या दृष्टीला तुमच्या श्रीचरणाची वेधकता, आकर्षकतेचा स्पर्श झाला पाहिजे. आमच्या डोळ्याला दुसरं काही आवडायला नको. उलट आमच्या डोळ्याला, नेत्राला आपल्या श्रीचरणाचं नखच आवडलं पाहिजे. फक्त ईश्वरच नाही, ईश्वराचं शास्त्र, ईश्वराची ब्रह्मविद्याशास्त्र, ईश्वराचं चिंतन, ईश्वराचे साधनवंत. आपण सूत्रामध्ये अभ्यासलं होतं, ऐसे कै होईल पोरा जेव्हा जे येथीचे ते आपुले. मग ईश्वरीचं स्थान आपलं, प्रसाद आपला, ईश्वरीचं साधन आपलं, हे सर्व आपल्याला आपलं वाटलं पाहिजे. आपण फार भाग्यवान आहोत. अशी देखणी श्रीमूर्ती आपणाला चिंतन करायला मिळाली. देवाला प्रार्थना करूयात, हे प्रभू, मागील 8 दिवसामध्ये जे मूर्तिज्ञानाच्या लीळांचं आम्हाला चिंतन करता आलं, जे ब्रह्मविद्याशास्त्रातील काही सिद्धांत आम्हाला समजून घेता आले, हे आमच्या अंतःकरणामध्ये स्थिर राहू दे. पुन्हा पुन्हा आम्हाला आठवण्यासाठी या लीळांचा उपयोग होऊ दे. या निमित्तानं आम्हाला लीळाचिंतन घडेल, भावनास्मरण घडेल, नामस्मरण, लीळास्मरण, भावनास्मरण आणि मग शेवटी वस्तुस्मरण
जे वस्तू परमेश्वरीय स्वरूप आहे त्या स्वरूपाचं चिंतन करण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण हो, अशा प्रकारची अदृष्टाला प्रार्थना करूयात. खरं म्हणजे बाबा, या गावाचा माझा प्रत्यक्ष तसा काही संबंध नाही. इथे म्हणजे काही आपला योग नाही, काही नाही, परंतु योगायोगानं इथल्या मंडळींनी सेवेसाठी मागील वर्षापासून आग्रह धरलेला. दुर्दैवाने मागच्या वेळेला मी संधी नाही देऊ शकलो, पण या वेळेला मात्र ती संधी या माणका निवासी आपल्या सगळ्या साधकांना प्राप्त झाली. खरं म्हणजे ही दैवदत्त सेवा आहे. ही वाक्पुष्पार्चनाची निष्काम निर्हेतुक पद्धतीची सेवा. खरं म्हणजे या अशा अधिकारांच्या माध्यमातून हे ज्ञान आमच्यापर्यंत आलं. यातीलच काही कण मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या लीळाचिंतनानं, स्मरणानं आपल्या अंतःकरणाला पवित्रता प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करूयात. ज्यांची खूप छान, खरं म्हणजे खूप सारे सेवक इथे सेवा करताना दिसत होते. काल बाबा 3,500 लोकांचा पुरणपोळ्यांचा स्वयंपाक होता. रात्रभर चाललेली सगळी रंधनाची सेवा आणि सगळं काल अख्खं गाव, सगळा पंचक्रोशीतला परिसर इथे महाप्रसादाला होता. शोभायात्रेमध्ये सहभागी झाला. आपण सगळ्यांनी जी जी काही सेवा केली, तनमन धनाने केली असेल, सेवेच्या माध्यमातून असेल, दाशाच्या माध्यमातून असेल, एखाद्याला काही धनानं सेवा घडली नाही पण हातानं सेवा करण्याचा प्रयत्न केला, इथला मंडप स्वच्छ करण्याची सेवा असू द्यात, रांगोळी काढण्याची सेवा असू द्यात, या प्रत्येकाची सेवा साधनदात्यानं स्वीकारात घ्यावी अशी मी आपणा सर्वांच्या वतीनं इथे परमेश्वराला प्रार्थना करणार आहोत. जेव्हा जेव्हा जिथे कुठे आपली भेट होईल, पहिल्या दिवसापासून आमच्या भक्तिधारा या चॅनलचे आदरणीय परमार्गसेवक आमच्या सेवेमध्ये होते. फक्त मी त्यांना अशी विनंती केली की पोथीचा सोहळा आहे, थोडंसं काही सूत्रदृष्टांताचं उच्चार होईल, थोडी क्षमा करा, पण पोथीचं फक्त यूट्यूबला लाईव्ह करू नका. त्यांनी ती आमची विनंती स्वीकारली आणि दररोज रात्रीचं सत्र मात्र ऑनलाईन पद्धतीतून आपण लोकांपर्यंत पोहोचवत होतो. या निमित्तानं त्यांचीसुद्धा ही वाक्पुष्पार्चनाची सेवा, मंदिरामधले सेवक असू द्यात, इथं सर्व सेवा करणारी मंडळी, आमची स्पीकर व्यवस्था, मंडप व्यवस्था. काल मी खास स्वयंपाकघरामध्ये सगळ्यांना भेटायला गेलो. जवळजवळ 30-35 म्हणजे महिला पुरणपोळ्याच्या त्या सेवेमध्ये हे सर्व राबणारे सगळे पाहिल्यानंतर परमेश्वराला प्रार्थना केली, हे प्रभू असा त्यांचा अधिकार वाढू देत. एक ना एक दिवस निळभट्ट भांडारेकारासारखा माझा साधनदाता यांच्या दारास येऊ देत आणि त्यांना भिक्षांनाची सेवेचा योग घडून या सगळ्यांच्या जीवनामध्ये धर्मवृद्धी होत राहू, अशा प्रकारची प्रार्थना आपण सर्वांच्या वतीनं करतो. ज्यांच्या साक्षीनं मी सेवा ही घेऊन आपल्यापर्यंत पोहोचलो ते आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य दैवाद्य सुखश्री अधिष्ठित श्री ब्रह्मविद्या पाठशाळेचे संचालक जे आदरणीय श्री गुरुजींच्या आज्ञेनं आपल्यापर्यंत पोहोचलो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय बाबांच्या माध्यमातून मला ही बोलण्याच्या गोष्टीतील काही संस्कार प्राप्त झाले. खरं म्हणजे हे आमचे गुरुनिमित्त आहेत. या गुरुनिमित्तांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या पावलावर चालत चालत आपणही धर्मप्रबोधनामध्ये सेवा करावी, अशा पद्धतीची निष्काम निर्हेतुक बुद्धीची सेवा या निमित्तानं या ठिकाणी मी समर्पित करतो. झालेली ही वाक्पुष्पार्चनाची सेवा साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीचरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि लांबलेल्या समारोपाच्या 2 शब्दाला या ठिकाणी विराम देतो. जय चक्रधर, जय महान. दंडोत प्रणाम बाबा. बाबांनी अतिशय कमी वेळामध्ये आपल्या गेल्या 7 दिवसाचा सार बाबांनी सांगितला. बाबांना शतशः दंडवत प्रणाम. यानंतर आजच्या ह्या आपल्या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय परमहंत आचार्य श्री बाबांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला ज्ञानामृत पाजावं. आम्ही बरेच दिवसाची आपली वाट पाहत आहोत. बाबांना विनंती की त्यांनी आपल्या प्रबोधनाला सुरुवात करावी. दंडवत प्रणाम. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मूर्तिज्ञान या ज्ञानयज्ञाच्या प्रसंगामध्ये उपस्थित राहण्याचा योग आला. काल अमरावतीचा कार्यक्रम सोडावा लागला माझ्या आवाजामुळे. आवाज खराब झालेला होता, आजही खराब आहे. किती वेळ सेवा करू शकतो सांगता येत नाही. या आजचा कार्यक्रम हा संमिश्र अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. दत्त जयंती काल होऊन गेली, गीता जयंती झाली.
आणि मूर्तीज्ञान या प्रकरणावरचं आदरणीय श्रद्धेय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे स्नेही प्रवाचक राहेरकर बाबांचे शिष्य सुरेश दादा हे खूप चांगले प्रवक्ते आहेत. मानवा संप्रदायाला मिळालेले 4-5 लोक सध्या खूप चांगले आहेत, नवीन मिळालेले. काही फक्त वक्ते आहेत, काही फक्त लिहितात, काही गातात आणि काही कार्यक्रमाचं आयोजन करतात. या सगळ्या गुणांचा समन्वय ज्यांच्यामध्ये आहे ते माझे स्नेही मांडका इथे आहेत मला कळलं. आणि कार्यक्रमासाठी मला आदरणीय धानोकर गुरुजी यांनी मला कल्पना दिली. गुरुजींचं बऱ्याच दिवसापासून मला कार्यक्रमाची मागणी होती, पण योग जुळत नव्हता. जुने प्रेम संबंध आणि त्यांनी धर्मासाठी खूप केलेले, खूप फिरलेत. कळमकर बाबांसोबत खूप फिरलेले आहेत. माझा आजच्या शिवेला काय विषय घेऊ सांगा ना, कशावर बोलू? आम्ही जिवंत आहे, आम्ही जिवंत आहे, सांगा कसे म्हणावे. आम्ही जिवंत आहे, पुरावे द्या त्याचे. तुम्ही जिवंत आहात त्याचे पुरावे द्या. आपण स्वतः तुम्ही स्वतः गेले तरी ते मानत नाही, म्हणतात पुरावा द्या, तुम्ही जिवंत असल्याचा पुरावा द्या. असा हा प्रश्न आहे. मन हे रिकामे आहे, मन हे रिकामे आहे, त्यातून काय द्यावे. आम्ही जिवंत आहे. हा प्रश्न प्रत्येक माणसाला आहे की तुम्ही जिवंत आहात का? जिवंतपणाचं एक लक्षण असतं, गती आणि विकास. याचं नाव जिवंतपण आहे. गती थांबली, विकास थांबला की मेडिकल सुद्धा त्याला एसबार करतं. संपलं. गोळ्यांची आयुष्याची तारीख मेडिकलमध्ये लिहिलेली असते. असा तुमचा गती आणि विकास थांबला की तुम्हाला मृत घोषित करायला हरकत नाही. ज्या झाडाची गती थांबली, विकास थांबला, ते वाळून जातं. ही गती कधी थांबते? कधी थांबते? तुमची क्रियाशक्ती थांबली म्हणजे गती थांबली. तुमची मती थांबली म्हणजे गती थांबली. तुमची कृती थांबली म्हणजे गती थांबली. कृती नसेल तर भक्ती जन्माला येत नाही. कृतीशिवाय भक्तीच होऊ शकत नाही. झाली तर तिला ओलावा असत नाही. आणि म्हणून काही माणसं 20व्या वर्षी मरतात, काही 25व्या, काही 23व्या मरतात. अंत्ययात्रा 80-90 वर्षामध्ये होईल, पण ते आधीच मेलेले असतात. कानानं ऐकू येत नाही, मेले की नाही काना? तुम्ही जिवंत आहात. डोळ्यात दिसत नाही, तुम्ही जिवंत आहात. स्पर्श कळत नाही, पॅरालिसिस, तुम्ही जिवंत आहात. श्वास चालू आहे म्हणजे फार पराक्रम केला असं नाहीये. लोहाराच्या भातीतही श्वास चालू असतो. आणि मग आम्हाला विचारलंय की तुम्ही जिवंत आहात, त्याचं प्रमाण काय, पुरावा काय? सांगा कसे म्हणावे. कसं सांगणार तुम्ही? जिवंतपणा म्हणजे सळसळतेपणा, जिवंतपणा म्हणजे उद्यमशीलता, साहस, धैर्य, बुद्धी, पराक्रम या 6 शक्तींनी युक्त जो माणूस आहे ना, तो जिवंत आहे.
इथं प्रेतासारखी फिरणारी माणसं, जगणारी माणसं खूप आहेत. स्वतःला उपयोग नाही, जगाला उपयोग नाही अशी माणसं खूप आहेत. मग शिकल्यानंतर माणूस हुशार होतो ना, हुशार होतो, जिवंत होतो असं नाही आहे. काल दिल्लीला बॉम्बस्फोट झाला, 6 डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये. ज्यांचं काम आहे की बिमार माणसाला सक्रिय करणं, मरणाऱ्या माणसाला जिवंत करण्याचा प्रयत्न करणं, ही माणसं डॉक्टर आहेत 6. त्यांनी दिल्लीला बॉम्बस्फोट केलेला आहे. बॉम्बस्फोट करण्यासाठी डॉक्टर होण्याची गरज नाही. पिसाळलं कुत्र झालं तरी चालणार आहे. बॉम्बस्फोट करण्यासाठी इंजिनियर होण्याची, प्राध्यापक होण्याची गरज नाही आहे. ही सगळी माणसं पदवीधर झाली पण माणूस म्हणून राहिलीच नाहीत. त्यामुळे यांचं मन रिकामं झालेलं आहे. मन हे रिकामे आहे, त्यातून काय द्यावे. मागितलं तरी काय देशील तुझ्याकडे, देण्यासाठी तुझ्याकडे आहे काय? हे शुष्क मनाच्या माणसा, हे वृक्ष मनाच्या माणसा, हे रिकाम्या मनाच्या माणसा, तू खाणं पिणं करतोस आणि पृथ्वीला फार होतोस, तुझ्यापासून काय फायदा आहे रे? म्हणून राष्ट्रसंत आम्हाला माणूस द्या म्हणून भजन सांगतात. माणूस द्या. मीच नाही, परमेश्वर भीक मागतो. माणूस द्या म्हणजे माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसाला. भीक मागत देवाला विचारलं तुझं काय म्हणणं आहे? लोकदर्शनासाठी येते देव दिसावा म्हणून या. मंदिरात बसलो मी नेहमी, लोक माझ्या दर्शनाला येतात, मलाही माणूस पाहायचा होता. लोकदर्शनासाठी येते देव दिसावा म्हणून या. देव म्हणे मज माणूस न दिसे. माणसाच्या आकाराचे प्राणी दिसले, मला माणूस नाही दिसला. अजब तमाशा हासला हासला. पंढरपूरला गर्दी असते. ज्ञानेश्वर कुठे आहे, तुकाराम कुठे आहे, नामदेव कुठे आहे, कुठे आहे चोखोबा? माणसं तर खूप आहे, जिवंत नाहीत माणसं. जिवंत माणसाचा पुरावा आपल्याला या कवितेमध्ये मागितलेला की तुमचा पुरावा द्या. तुम्ही जिवंत आहे त्याला पुरावा काय आहे? ज्याचे हात पाय नजर सगळं जिवंत आहे. नजर त्याची जिवंत आहे. मी अनेकदा सांगितलं की तुमच्या नजरेने ज्या बाईला बघितलं त्या बाईमध्ये तुम्हाला आई दिसली तर तुमची नजर जिवंत आहे. उपभोग्य वस्तू दिसली तर तुम्ही मेलेले आहात. मेलेल्या नजरेच्या माणसा तुझी चांबडी मेली रे, तुझी बुद्धी मेली, तुझी मती मेली. जगतोय, श्वास घेतोय, खातोय. काय रे फरक इतर जनावरांमध्ये आणि तुझ्यामध्ये? विंचवाचं काम तो करतो, लांडगेचं काम तो करतो, वाघाचं काम करतो, लचके तोड्याचं काम तो करतो. माणसाला जगणं मुश्किल करणाऱ्या माणसा खरंच सांगणं तू जिवंत आहेस का? घरातले लेकरवाळा उपाशी ठेवतो, व्यसनाच्या अधीन झालेला आहे. बायको दारिद्र्य सहन करते, फाटलेल्या कपड्याला गाठी देते, तुला सांभाळते. सांग ना तू जिवंत आहेस का? मुस्लिम धर्मामध्ये शेजारचा जर उपाशी मिळाला तर जबाबदारी तुमच्यावर आहे. शेजारचा माणूस उपाशी नाही मिळाला पाहिजे. तू मोठमोठे लग्न करतोस, अन्न वाया जातं. दुष्काळामध्ये शेजारचे लोक तरफडत असतात, तू काहीच देत नाही. सांग ना तू जिवंत आहेस का? शेतकरी काबाड कष्ट करतो, पावसाचं आसमानी संकट आहे, मालाला भाव नाही, पिकाची हमी नाही. खासदारा आमदारा
तुझ्या जेवणाच्या घशात अंतर पडत नाही, चहाच्या फुरक्यात फरक पडत नाही. सांग ना, तू जिवंत आहेस का? तुझं बॅलन्स चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, तुझंच चांगलं आहे, फक्त तुझंच चांगलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज जिवंत होते, शेतकऱ्यांच्या बाजीच्या थिटाला सुद्धा धक्का लावायचा नाही. तू जंगल तोडतोस, हत्यार आहेस तू. माणसाचा नसला तरी जंगलातल्या झाडांचा हत्यार आहेस. पशुपक्ष्यांचे कारखाने काढलेस, पैसा कमवतो, मद्यपानाची तयारी करतो, लोकांना विकतो, खूप पैसा मिळतो तुला. सांग ना, तू जगतोस कोणासाठी? तू जिवंत आहेस का? जिवंत त्याला म्हणायचे की इतरासाठी तळमळ करणारा, जी कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तुझी साधू ओळखावा, देवते तेचे जाणावा. मूर्ती ज्ञानामध्ये ज्या अवताराचं तुम्हाला वर्णन करून सांगितलेलं आहे, त्या प्रत्येक अवयवाचा जिवंतपणा त्याच्यामध्ये ओतलेला आहे. प्रत्येक अवयवाचा, सगळं माणूस जिवंत राहत नाही, पण काहीतरी जिवंत राहतं. तुम्ही बेसावध असले तरी तुमचे अवयव जिवंत असतात. अचानक गांधील माशी आली किंवा भोंगाला तुमच्या इथं चाटून गेला, अगोदर हातांना सूचना केलेली नसते, एकदम हाते होता, असे होतात. तुमचा हात जिवंत असतो तुमचं संरक्षण करण्यासाठी. तुमच्या पोटातले जंतू जिवंत असतात. तुम्हाला ज्यावेळेस जखम होते ना, त्या ठिकाणी शरीरातले जंतू जाऊन धावतात तिथे, आणि तिथे युद्ध होतं शत्रू जंतूंचं आणि आपल्या जंतूंचं. किडे मकोडे जिवंत असतात. जिवंत असला की त्याला आपल्या अस्तित्वाची गरज असते, आपलं अस्तित्व तो सांभाळतो. म्हणून मेलेल्या माणसाला जिवंत करण्यासाठी चक्रधर प्रभूंचा अवतार झाला. तो मरूनच उठले, तो अवतार सरणावर. म्हणून माझी कविता आहे की ते प्रेत बोलत होतं, जिवंत माणसाला बोलता येत नाही म्हणून ते प्रेत बोलत होतं. आणि जिवंतपणाची व्याख्या ते सांगत होतं. सरणावरचं प्रेत जेव्हा उठून गालात हसत होतं, तुम्ही कार्य मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. आपल्यासारखे श्वास घेणारे, टू टू पाहणारे, ऐकणाऱ्या लोकांना विचारत होतं, तुम्हाला झालंय काय? तुम्ही का बरं मरून गेलात? काहीच न करणाऱ्या आपल्या मुलाला सुद्धा आई म्हणते, मुडद्या काय बसलास तू? प्रेम असून त्याला म्हणते मुडद्या, कारण तू जिवंत नाही. आई त्याला प्रमाण देत असते की मुडदा आहे, तू काहीच करत नाही. तू मुडद्यांनो, तुम्ही कसे जिवंत आहात? जगणाऱ्यांना ते प्रेत पुसतंय. सरणावरचं कवडी मोल नाही, त्या प्रेताची किंमत नाही. प्रेताला कोणी विकत घेत नाही. काहीच राहिलेलं नसतं, किडना नाही, काही नाही, सगळं संपलं. त्याला कोणी विकत घेत नाही. ते विचारतात, ते त्याच्या भाषेमध्ये विचारतात. गती गेली, मती गेली, वागण्याची रीती गेली, तुझं काय काय गेली म्हणून ते सांगताय. हे म्हण्या माणसा, तुझी गती गेली. कुठे तुला गती? काहीच येत नाही. एका बाजूला विद्वान लोक मंत्रोच्चार करतात, तुला काय येते रे? यज्ञ मंडपामध्ये गायत्री मंत्र म्हटला जातो. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. किती गोड वाटतंय रे. हो, येतंय का तुला? नाही, मला संस्कृतच येत नाही. तुला गतीच मिळाली नाही. गती मिळाली नाही तरी मती जिवंत असले तर गती घेता येते. बाबासाहेब आंबेडकरांसारखी तुझी मती बी मिली. स्वतंत्रता सती गेली. तुझं जे स्वातंत्र्य होतं ना, ती सती गेलेली आहे. बाया तर सती गेल्या, पण ती बी सती गेली. तुझं स्वातंत्र्य खलास झालंय.
सता कोणी नाही गेला, सगळे सतीच गेले. बायात जाळत बसलो आम्ही. कुणी जाळल्या? ज्यांची मती गेलेली, गती गेलेली, त्यांनी बाया जाळल्या. आयुष्यभर भाकर थापली, तो मेला म्हणून तिला जगण्याची लायकी नाही म्हणून त्याला जाळून टाकलं. काय गेलं रे तुमचं? मती गेली. माणसं आहात का तुम्ही? जिवंत बायांना जाळत बसले. छत्रपती शिवाजी महाराजांची आई मासाहेब ह्या जर सत्य गेल्या असतात तर शिवाजी महाराज मिळाले असते का आपल्याला? कोणते सत्य गेले असते ते पांडव मिळाले असते का आपल्याला? हा मेलेला माणूस आहे. गती गेली, सत्य गेली, वागण्याची रीती गेली, कर्मठांच्या हातामध्ये वागण्याची रीती गेली. एक एक वाक्य त्याचं ऐकणाऱ्यांना डसत होतं. तुम्ही कार्य मरून गेला, जगणाऱ्यांना पुसत होत. आता तपासून घ्या तुम्ही स्वतःला की मी जिवंत आहे की मी मेलेलो आहे. ग्लुकोमीटर घरी असलं की डायबिटीस तुम्ही तपासून घेता. इथे तुम्ही स्वतःला तपासून घ्या, तपासून घ्या. दत्तात्रय कवच हे ग्लुकोमीटर आहे तुमचं, तुम्हाला तपासायचं. दत्तात्रय कवच रोज म्हणता तुम्ही, चेहरा बघा दत्तात्रय महाराजांचा. ओम नमः श्री गुरु दत्तम दत्तदेवम जगद्गुरुम. ओम शब्द आहे सुरुवातीला. काही मानव नाकारतात, मी नाही नाकारत, मी स्वीकारतो. कारण ओम हे अक्षर आहे, ते तोंडातून कुठल्याच जागेतून बाहेर पडत नाही. सगळे अक्षर तोंडातून बाहेर पडतात. अ क वर्ग क ख ग कंठातून, ई च च ज ज टाळूतून. काही दंतव्य आहेत, एकच असं अक्षर आहे ते बिंबीतून बाहेर पडतं, त्याचं नाव आहे ओ. काही ओष्टव्य आहेत, काही दंतव्य आहेत, एकच असं अक्षर आहे. आणि ओम तुम्ही म्हणताना त्यावेळेस तुमच्यामध्ये कंप तयार होतात. लक्षात ठेवा. तुमच्या डोक्यात असलेल्या विकारांचा विसर पडतो. ओ एकरूप होतं, तुमच्या मनाची एकाग्रता होते. दुसरी गोष्ट मी का म्हणतो ते मी स्वीकारतो का? ओम शब्दाचे अनेक अर्थ आहेत, त्यातला एक अर्थ आहे आरंभ. ओम म्हणून भांडारेकारा सारिखे उठो बैसो. ओम म्हणजे आरंभ. औषधी असेल तर औषधीला नकार कसा देता तुम्ही? ओमचा उच्चार त्या अर्थाने करू नका ज्या अर्थाने अन्य लोक करतात. तुम्ही या अर्थाने उच्चार करा. ओम नमः, नमस्कार करतो मी त्याला. किती वेळेस? ओम नमः श्री गुरु दत्तम दत्तदेवम जगद्गुरुम निष्कलम निर्गुणम वंदे दत्ता. नमोस्तुते 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 नमो. अरे इतक्या वेळेस आहे ना, मी प्रत्येक अवयवाचं नमस्कार करतो. अवयवाला, डोळ्याला नमस्कार करतो. प्रसन्न वदनम देवम भुक्ती भुक्ती प्रदायकम. तोंडाला नमस्कार करतो. प्रसन्न चेहरा आहे. तुमच्याकडं खूप पैसा आहे, चेहरा आहे कसा तुमचा? टापसलेला नाही तो उरवडलेला चेहरा आहे. लोक विचारतात रडायला काय झालं? मग तुम्ही म्हणता नाही मी हसतोय पण ते माझं तसंच आहे. तुम्ही तुमचा चेहरा बनवू शकले नाही, जगाला काय बनवाल तुम्ही? एकच तर करायचं आहे तुम्हाला, तुमचा चेहरा बनवायचा आहे, फक्त सुंदर बनवायचा आहे, प्रसन्न बनवायचं आहे. झालं काय तुम्हाला काही कळतच नाही. घरामध्ये भांडणं कटकटी, नवरा बायकोचं जमत नाही. फार थोडे दिवस तुम्ही ते गाणे म्हणतो, जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा. काय गोड वाटतं तुम्हाला, किती प्रेम दिसतं त्यांचं. मी गुरुप्रभूंच्या मंदिरामध्ये होतो रुद्रपूरला. मी कल्पना केली की हे गाणं इथे कधी बाई म्हणते, अगर न मिले इसी जन्म में लेके जन्म दोबारा. तिथे श्री प्रभू आले. ते म्हटलं मेरी वासुदेव दुर्वा झाला म्हणे,
कुठे लेखे जन्म परत भेटत नाही. किती खोटं जगताय तुम्हाला. आणि चित्रपटात हे गाणं ऐके पण तुमच्यापर्यंत येईपर्यंत तिकडे घटस्फोट झालेला असतो, भांडणं झालेले असतात. का बरं खोटं जगताय? तुमच्या चेहऱ्याला तुम्हाला खरा आकार देता येणार नाही का? काही तयार करायचं नाही, तुम्हाला चेहरा तयार करायचा आहे. असा चेहरा ज्याने तयार केला त्याला तुम्ही नमस्कार करताय. कृष्णाला नमस्कार करण्याचं कारण कृष्णाचं नख आहे, कृष्णाचे डोळे आहेत, कृष्णाचे केस आहेत, कृष्णाचे ते मोर पंख आहे. सगळे अवयव हेच आहे मूर्ती ज्ञान. चक्रधर स्वामींच्या अंगठ्याचं स्मरण करायला तुम्हाला एक जागा सांगते, मी आणखी एक जागा सांगतो. यंत्रासन तयार केलं त्यावेळेस चक्रधर स्वामींनी जो अंगठा दाबला ना, यंत्र उलट केलं, देवता अधमुखा केला, तो सामर्थ्याचा अंगठा मला नेहमी आठवतो. एकलव्याचा अंगठा मला आवडत नाही, तोडू द्यायला बिचाऱ्याने, नुसतं तोडू द्यायचा तरी. मला गाडगेबाबाचा अंगठा आवडतो. गाडगेबाबा शिकलेले नाही, सही करता येत नाही, अंगठा टेकवतात. पण त्या अंगठ्यातलं सामर्थ्य एवढं की तिथून अमरावती विद्यापीठ जन्माला येतं. तुम्हाला अंगठाही बनवता येत नाही, जवळ चेहरा नाही बनवता आला, अंगठाही बनवता येत नाही तुम्हाला. करताय काय तुम्ही? असा अंगठा तयार करा की तुमच्या अंगठ्यातून ज्ञानाचा प्रकाश एक विद्यापीठ जन्माला झाला पाहिजे. व्याकरण तयार करू नका, अंतरकरण तयार करा. बहिणाबाई सारखं. काय बहिणाबाईची भाषा आहे, काय तिचे शब्द आणि काय तिचा सिद्धांत. तुम्हाला बाहेर काहीच करायची नाही. गोष्ट एक लक्षात ठेवा, घरात करायची, घरात नाही. तुम्हाला गुरुजी आले, आदरणीय वेरुळकर गुरुजी आलेले, टाळ्या नावा त्यांच्या नावाने टाळ्या वाजवा. इथं दुसरी काय तुम्ही गुरुजी गुरुजी इकडे या, गुरुजी इकडे 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 या, गुरुजी इकडे इकडे. नाही नाही नाही, आदरणीय गुरुजी वेरुळकर गुरुजी हरिभाऊजी वेरुळकर या ठिकाणी आले. त्यांना फार मोठा पुरस्कार मिळाला. त्यांचं प्रथम आपण अभिनंदन करू, नंतर सत्कार करू त्यांचा. तुम्ही काय किती केलं हे महत्वाचं नाही आहे. गाडगे बाबांनी अंगठा तयार केला असा कोणीच तयार केलेला नाही. राष्ट्रसंतांनी बोट तयार केली, एक बोट खंजिरी वाजवली एका बोटानं. म्हणजे कृष्णाने बोट तयार केलं, गोवर्धन उचलला, राष्ट्रसंतांनी गोवर्धनच उचलला. त्यांचे ग्रंथ बघाल ना, त्यांची प्रचार यंत्रणा बघाल ना, गुरुजी कडे बघा. कृष्णाचं काम मोठं आहे. गोपाल कृष्णाने कालियाच्या डोक्यावर उभारून नाचला, हे श्रेष्ठ आहे, काम चांगलं आहे. पण महावीर जंगलामध्ये चालले, अंगावर एक इंच कपडा नाही. लोक म्हणाले तिकडे जाऊ नका, साप आहे. गेले, अंगावर कपडा नव्हता पण अभय होत. जंगलात गेले, सापाने पेटलो, तो आला, धावत आला, पायाला डसला, तो विचलित झाली नाही. किती गमतीची गोष्ट आहे. लहान सहान गोष्टीने आपण विचलित होतो. साप चावल्यानंतर विचलित झाले, दुसऱ्यांदा चावला, विष ओतलं तरी विचलित झाले नाही. तिसऱ्यांदा हल्ला केला, चावला, सगळं विष टाकलं पायामध्ये, थकला,
आणि महावीरांच्या पायावर विश्रांती करायला लागला. कसे पाय असतील हो? कृष्णाच्या पायाचं आम्ही कौतुक केलं, याच काय करणार तुम्ही? म्हणून राष्ट्रसंतांचं बोट लक्षात ठेवा. मूर्ती ज्ञान जुनं ऐकायला पाहिजे, आपण ऐकायला पाहिजे. कृष्णाची करंगुळी सांगा, हातात सुदर्शन घेतला, पण इथल्या काही करंगुळ्या आहेत ना, सगळा जुना इतिहास सांगू नका. नव्याला संधी काय, नव्याचं काय करणार? नव्याचं काय करणार? किशोर कुमार दारू पित नव्हता, मांसाहार करत नव्हता, आदर्श नाही. नाना पाटेकर करोडो रुपये त्याच्याकडे आहे, साधे कपडे घालतो, 250 रुपयाच्या चप्पलवर तो उभा राहतो. ती चप्पल मला दिसायला पाहिजे. अरे कधीतरी एखाद्या लायक नसलेल्या माणसाने जावं, म्हणावं, नाना तुझ्या पायातली चप्पल काढ आणि मार मला. एवढा मोठा नाना जिच्यावर उभा आहे, ही 250 रुपयाच्या चप्पल त्याला आधार बनलेली आहे. काय वापरायचं? देशाची नुकसान न होता, आपला फाजूल खर्च न होता ना. खूप शिकण्यासारखं अलीकडे, खूप शिकण्यासारखं आहे. खोल्याच्या भाड्यामध्ये राहणारे नेहरू नंतरचे पंतप्रधान बनवारी, हे काय नाव आठवत नाही मला, नाही लालबहादूर शास्त्रींची आहे त्याची, नाही ते नंतरचे, गुलजारी लाल नंदा, भाड्याच्या खोलीत राहिले. लोकांना माहिती पंतप्रधान भाडा नाही मिळाला म्हणून हाकलून दिले. एवढा मोठा माणूस एवढं रहस्य झाकून ठेवतो आणि माणसांच्या रांगेमध्ये येतो, सामान्य स्वरूपामध्ये वावरतो, हे नाही महत्वाचं वाटत. आपल्याला आपण बनवायचंय, आपले डोळे बनवायचे, आपलं हृदय बनवायचं आहे. हे सगळं बनवायचं आपल्याला. तुम्ही दुसरं काही करायला आले नाही, तुम्ही सुद्धा भगवाने आत्मोद्धारासाठी आले. उद्धरेद आत्मानात्मानम आत्मानम अवसादय. आणि अध्यात्म आम्हाला ते सांगतं. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि. मी अर्ध्या श्लोकात या सगळ्या जगाची कल्पना देतो. अष्टादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्. 2च वचनामध्ये मी कल्पना देतो. सगळ्या पुराणांचा सार याच्यामध्ये येतो. परोपकार पुण्याय पापाय पीडन. 8 वर्षाचा मुलगा दक्षिण भारतातून निघतो. शंकर त्याचं नाव. 34 वर्षापर्यंत जगतो आणि अहम ब्रह्मस्मी म्हणतो. 4 महावाक्ये वेदातले काढतो. वयाच्या 34 वर्षामध्ये सगळं बदलून टाकतो. असं चिंतन वाढवत येतं. आता नगर जिल्ह्यातला, अहिल्यानगर जिल्ह्यातला एक मुलगा, त्याचा सत्कार केलाय मोदीजींनी, योगीजींनी सत्कार केलेला आहे. 200 वर्षामध्ये घडलं नाही एवढं पाठांतर आणि एवढे मंत्र त्यांनी म्हटले. 200 वर्षे लागले या मुलाला तयार व्हायला. 200 वर्षे म्हणजे माणसा तू तयार होऊ शकतोस. 200 वर्षे लागली. 200 वर्षे शिवाजी महाराजांची समाधी माहिती नव्हती. आत्ता उड्या मारतो आम्ही, जय भवानी जय. 200 वर्ष कुठे आहे? पण झाला एक माणूस तयार, महात्मा फुले. त्यांनी त्या समाधीचा शोध लावला. असाही माणूस जन्माला येतो. संकल्पाची छोटीशी व्याख्या करणारे, संकल्पाचा त्याग या नावे संन्यास, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जन्माला आले छोट्याशा वाक्यामध्ये. जीव ब्रह्मैव नापर. खूप
खूप तपस्या खूप अभ्यास केल्यानंतर आपल्या गुरुकडून एका वाक्यामध्ये स्थिर फार नाही लागत हो, फार लागत नाही. कनका ज्ञानेश्वरी वाचून बसाय दान त्यातल्या काही ओवे लक्षात ठेवा तुमच्या. जग घडवायची दुसरी गोष्ट आहे. स्वतः बिघडलेले असाल तर जे घडू शकत नाही स्वतः सुद्धा घडायचे आहे. तुम्हाला तुमची नजर तयार करायची, कानं तयार करायचे, सगळं तयार करायचे आहे तुम्हाला. म्हणून सारंग पंडित एक विद्वान होते, मानभाव संप्रदायाचे, चक्रधर स्वामींच्या जवळ राहिलेले पण दूर गेलेले. थोडेसे बाजूला गेले ते, पण जेव्हा वृद्धपूरला आले त्यावेळेस त्यांनी एकच श्लोक लिहिला. एकच श्लोक जीवनामध्ये, एकच श्लोक लिहा. एकच श्लोक आहे त्यांचा. आणि त्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्या परिवाराला निरूपण केलेले. परिवार कोणता? मुलगा मुलगी सून हा नाही आहे. स्वतःच्या शरीरातले सगळे अवयव. हृदय भज परेशम स्वामीनम गुंडमाख्यम. परेशम स्वामीनम गुंडमाख्यम भज. हृदय त्याचं भजन कर. त्याला कसं बघ, त्याला कसं ऐक. त्या जीवा स्मर वानसी वदमुखे आई. एक श्लोक. एवढे ग्रंथ वाचून काय करतो? रामाने एका श्लोकाचा आहे. आदौ राम तपो वनादिगमनम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभ. एक श्लोकी भागवत आहे. आदौ देवकी देव गर्भजननम गोपी गृह वर्धनम. स्वामीचे एक सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये सगळं आलेलं आहे. ज्ञानोबाच्या भूमीमध्ये आलेलं आहे, तुकोबाच्या अभंगामध्ये आलेलं आहे. म्हणून अभंग ओव्या हे सगळं प्रक्रिया म्हणजे माणूस घडवण्याची प्रयोगशाळा आहे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही चुकीच्या शाळेमध्ये जाताय. म्हणून दिल्लीला हल्ला केलेले गेले, शाळेत गेले, डॉक्टर झाले, वैद्यकीय ज्ञान प्राप्त केलं त्यांनी, अतिरेकी बनले. अतिरेकी बनले. अनेक सलीम नावाचा मुस्लिम माणूस, हिंदूंची गाडी अतिरेक्याच्या ताब्यात सापडली. ड्रायव्हर म्हणून बसला, सुसाट गाडी पळवली. त्यांना वाचवण्यासाठी गोळ्या समोरून चालत होत्या. स्टेरिंगच्या खाली डोकं घातलं आणि अंदाजे गाडी चालवत चालवत त्यांनी त्या संकटातून हिंदूंना वाचवलं. हा तर काही शिकलेलं नाहीये. तुम्हाला करायचं काय नेमकं? तुम्हाला शिकायचं का? आभाळात फिरायचं का? समुद्राच्या बुडाशी जायचं का? आणि याने करून काय होणार आहे? ते खाली आम्ही वर, ते लहान आम्ही मोठे, ते नीच आम्ही अमुक, हेच करायचंय तुम्हाला. काही बाबतीत तुम्हाला खाली गेल्याशिवाय मोठं होता येत नाही, लक्षात ठेवा. द्वारकेचा शोध लावला. ती द्वारका पाहण्यासाठी मोदीजी खाली गेले. तुम्ही नाही पाहिली, त्यांनी खाली जाऊन बघितली. पांडुपीची मदतीने ते खाली गेले. विचाराला खोली असावी, विचाराला उंची असावी. ह्या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी मिळतात ना, तिथं जाणं, तिथे श्रवण करणं महत्वाचं आहे. काही जागा संतांनी निवडले तो तुम्हाला सुरक्षित राहाव्यात म्हणून. जसा बॉम्बस्फोट झाले ना, तरी काही जागा अशा निवडलेल्या असतात, बंकर निवडलेले असतात, त्या ठिकाणी तुम्ही थांबा. अशा संतांनी काही जागा आम्हाला दिलेल्या आहेत. राष्ट्रसंतांच्या गीत आठवत तुम्हाला? विषयाची वासना गेली, कशाला जात नाही ती. मोहमाया ममता मेली, कशालाच मरत नाही ती. किती ऋषी बसले. विश्वामित्र परा शर प्रभृतयो वातमुपन्नाशना स्तेपी स्त्रीमुख पंकजम सुनिदम दृष्टवैव मोहम. म्हटलं माझ्याकडे औषधे. राष्ट्रसंत म्हणाले माझ्याकडे औषधे आहे. तुम्ही राहताय कुठे? वाळवंटामध्ये, गरीबी होणारच नाही. महाराष्ट्रात कुठं राहताय? चंद्र, गरीबी होणारच नाही. थंड हवेचे ठिकाण सांगतो, उन्हाळा जाईपर्यंत असं तुम्हाला ठिकाण सांगतो. तुझ्या स्वरूपी सदा आनंद
चिंकी रुसली ना, चॉकलेट दाखवा दिला असं, चॉकलेट दाखवलं की ती आनंदामध्ये प्रवेश करते, उड्या मारायला लागते. ती तुम्हाला उडी मारता येत नाही याचं कारण तुम्ही दुःखी आहात. तुम्हाला हसता येत नाही याचं कारण तुम्ही दुःखी आहात. दुःखी आहात तुम्ही संकीर्ण आहात, तुम्ही मोकळे नाहीत. आणि म्हणून करोडो रुपयाच्या बंगल्यामध्ये तुम्ही उदासीन आहात. उदासीन असून तुम्ही मेलेले आहात, मेलेले. म्हणून माणसा तू जिवंत आहे याला प्रमाण काय सांगणार? आम्ही जिवंत आहो सांगा कसे म्हणावे. या प्रश्नाचं उत्तर म्हणतो हा कवी. तुम्ही जिवंत आहात याचा पुरावा द्या. ऑफिस तुम्हाला पुरावा मागतं, तुम्ही म्हटले मी जिवंत आहे, पुरावा नाही आहे. डॉक्टर म्हणाले हा पेशंट मेलाय, त्याचा भाऊ म्हणाला मेलाय, म्हणे हो मेलाय. जो मेला तो उठून सांगतो मी जिवंत आहे डॉक्टर. भाऊ म्हणतो डॉक्टर शिकलेला आहे, तू जिवंत आहे याला पुरावा काय? तुम्ही जिवंत असल्याचं कागदपत्री पुरावा तुम्हाला द्यावा लागतो. करोडो लोक मेल्याचे तुमच्या लक्षात येईल. करोडो लोक आपल्या इतिहासामध्ये बघायला तुम्ही मृतांची संख्या जास्त आहे, खूप संख्या जास्त आहे. मरण काय एक प्रकारचं आहे का हो? एक गतीचं मरण आहे, एक प्रीतीचं मरण आहे, एक भक्तीचं मरण आहे, एक कृतीचं मरण आहे. तुम्ही काहीच करत नाही, बसून खाताय, मरण आहे तुमचं आहे. राष्ट्रसंतानाचा फार राग येतो आणि काय येऊ नये राग, मुडद्याचा राग काय येऊ नये हे ओझे समायला मागच्या. गती मिली, प्रति मिली, रती मिली, सगळं. अरे कसं जीवन तुमचे, तुम्ही आहात कोण? कोण आहात तुम्ही? जपानचा लहान मुलगा सुद्धा एकामा राहत नाही. आमट्यांचा नातू जेव्हा जपानमध्ये गेला, ट्रेनमध्ये फिरत होता, एक जपानचा छोटा मुलगा आला, दप्तरमधून सुई काढली, दोरा काढला आणि ते फाटलेली शीट तो शिवत होता. हा मुलगा म्हटलं तू इथला नोकर आहे का? म्हटलं माझं वय तर नाही का नोकराचं. तो शिवतोय का? तो म्हटला माझा ते जिथं थोडंसं फाटेल ना तिथं मी शिवायचं काम करतो, मला काही लागत नाही. आपली मुलं बघायला तेवढंच लक्षात येतं आपल्याला हे किती जिवंत आहेत. घरातले तरी वस्तू सांभाळ. तुम्ही निर्माण काय केलं, काय निर्माण केलं? खूप शिकवलं आहे, विदेशामध्ये आहे, खूप बंगले मी पाहतो. त्या बंगल्यामध्ये एकटा म्हातारा आणि एकटी म्हातारी भूतासारखे राहतात. पैसे ते कमवतात, पाणी द्यायला, ग्लासभर पाणी द्यायला तुझ्याजवळ कोणी नाही. काय केलंय तुम्ही? शिकवले, डॉक्टर बनवला, इंजिनियर बनवला, माणूस नाही बनवला. माणूस म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की माणूस बनवायचं राहिलंय आपल्याला. आणि जो प्रयत्न राष्ट्रसंतांनी केलेला आहे. माणूस भेदभाव नाही करत, हो नाही करत. वारकरी संप्रदायाला जवळ धरणं, महानुभावांना जवळ धरणं, दलितांना जवळ धरणं. राष्ट्रसंतांच्या काळापेक्षा तर लोक जास्त शिकलेले आहेत. राष्ट्रसंत काही इंजिनियर नव्हते, डॉक्टर नव्हते, काही नव्हते. आता खूप लोक आहेत, कीर्तनकार आहे, डॉक्टर आहे, प्राध्यापक, कीर्तनकार आहे. पण जेव्हा असा कीर्तनकार म्हणतो की ते वंजाऱ्याच्या कीर्तनकार आमच्या मराठ्याच्या सप्ताहामध्ये नको, किंवा सप्ताहामध्ये आमच्या वंजाऱ्या मराठ्याचे कीर्तनकार आमच्या सप्ताहामध्ये नको, हे जेव्हा असं एकमेकाला नाकारतात, हे जिवंत आहेत का मेले? तो यारे यारे लहान थोडं जाळून टाका ना तो अभंग. सकाळचे ते आहे अधिकार मिटून टाका. त्या लोकांना सांगा हे नाही, जे खोटं आहे सगळं. कुठे चाललास तू? प्रगती प्रगती किती अनुभव तयार करायचे केले तयार. सगळे एकदाच जर फोडले तर अशा 50 पृथ्वी लागतील जमून जाण्यासाठी. एवढी शक्ती तुम्ही तयार केली. मला उत्तर द्या, एक गवताची काडी जर जळली
तर ती तुम्ही परत हिरवी करू शकता का? मेलेल्याला जिवंत करणारा जो असतो तो असतो माणूस. खूप लोकांनी मेलेले जिवंत केले, पण ते आईत खाऊन गेले, काहीच केलं नाही. चांगदेवाने जिवंत केले, सगळ्या लोकांनी जिवंत केले, पण एकच माणूस मला दिसतो, ज्ञानेश्वरांनी जिवंत केलेला सच्चिदानंद बाबा, ज्याने ज्ञानेश्वरी लिहिली. हे जिवंतपण आहे. मी गौरव करतो, मला संप्रदाय भेद नाही आवडत. माझ्या चक्रधर स्वामींनी हा भेद कधीच मिटवलेला आहे, कधीच मिटवला. भेदातीत असलेल्या निर्गुण परमात्म्याकडे त्यांनी आम्हाला नेलं आणि सांगितलं की दत्तात्रय महाराज हे आदिगुरु आहेत, यांची उपासना करा. चमत्कार वजा करा सगळे चक्रधर, सगळ्या संतांचे काही बिघडत नाही, तरी ते मोठे आहेत. चमत्कार वजा केल्यानंतरही ते मोठे आहेत. आणि शोधायला कुठेही जा, कुठेही माणसं, कुठेही माणसं आहेत. भंड्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला विनोबाजी दिसतील. डब्बाचे महिला आहे डब्यामध्ये, पण खाली जो माणूस आहे ना, तो माणूस तो महत्वाचा माणूस आहे. महिने भेने रिगे नेदिवे माझी, असे वेळे दिसणारे खूप संत आहेत, खूप संत आहेत. असे राजकारणात सुद्धा चांगली माणसं आहेत, गैरसमज करून घेऊ नका. आहेत, थोडी आहेत, पण चांगली माणसं आहेत. समाजकारणामध्ये चांगली माणसं आहेत, सगळीकडे चांगली माणसं आहेत. गणपतराव देशमुख सांगोल्याचे किती वर्षापासून ते पण आमदार होते. एसटीने प्रवास करणारा तो माणूस आहे. असा आमदार दिसणार नाही, नगरसेवक नाही दिसत, तो माणूस आहे. निस्वार्थपणाने जगतायचे ते जिवंत उदाहरण अनेक लोकांमध्ये आपल्याला दिसेल. आर पाटलासारखा एक माणूस आपल्याला दिसेल. सगळ्याच क्षेत्रामध्ये आमचे हरिभाऊ विरोकर मी पाहतोय, खूप वर्षापासून परिचय माझा. खूप मस्त म्हणजे जगल्याची प्रतिभा आहे, ज्ञान आहे, संघटन कौशल्य आहे. एवढ्या साध्या कपड्यामध्ये काय राहायचे? साधेपणा एक अधिष्ठान आहे, मोठं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला आवडतो तो नाना वेगळा आहे, मेरे मौत का तमाशा देखना है, डोक्याला हात लावणं नाही करणं, नाटक करणं हा वेगळा, तो तुम्हाला आवडतो, मला तो आवडतो. पाणी फाउंडेशनचं काम करणारा, खेड्यामध्ये शेती घेऊन तिथं राबणारा रांगडा माणूस. इथं साधेपणे हे जमिनीवरचं जीवन आहे. हो, हे जमीन आभाळात काही उगवत नाही, जमिनीवर उगवत, जमिनीवर. आणि म्हणून अवताराचं चरित्र यासाठी वाचायचं असतं की तो पाहतो कसा. रुक्मिणी बसलेली महालमध्ये मिरवणूक आली कृष्ण आणि बलिरामाची, आणि मग रुक्मिणी सखीला सांगते बघ ते कसे दिसतात. तिला उत्सुकता आहे पण समोर येता येत नाही. 15 मिनिट 20 मिनिट 1 तास झाला, उशिरा आली खूप बघून. म्हटली इतका वेळ लागतो, पटकन का नाही आली तू? ते म्हटले मी गुंतले होते. कुठं गुंतली होतीस? कसे वाटले ते? खूप छान आहे. खूप छान म्हणजे खूप छान आहे, खूप म्हणजे अतिशय. अगं पुढं सरकलं जरा, नाक डोळे अमुक तमुक याचं वर्णन करणार. ते म्हटले ते नाही बघितलं मी. मग खूप छान कसे? फक्त नख बघितलं म्हटलं मी त्यांचं, आणि त्या नखामध्ये माझी नजर घुसली, तिथून बाहेर निघालीच नाही. इतकं सुंदर तेच पायाचा अपूर्ण राहून गेला माझं, काय सांगू शकते तुला. फक्त सौंदर्यासाठी नाही आहे, तुमची इच्छा मग तुमच्या नखापर्यंत गेली पाहिजे, दातापर्यंत गेली पाहिजे. सगळीकडे तुमचं सामर्थ्य आहे. नखात माझ्या सामर्थ्य नांगराचे. एक जुन्या कवितेचं कडवं मला आठवलं.
माझ्या नाकामध्ये सामर्थ्य नांगराचं, पर्वत उचलण्याचं सामर्थ्य माझ्या नाकात आहे. कुठंच कमजोर नाही तुम्ही, कुठंच कमजोर नाही. असं तुम्हाला व्हायचं आहे. उदय भाला मारला त्यावेळेस शेलार मामाच्या हातात तारवड नव्हती, लक्षात ठेवा. त्याच्या उदय भाची दलडी त्यांनी दाताने पकडले आणि तोडून काढली. दातामधलं सामर्थ्य. कुठं कुणाच्या आवाजात सामर्थ्य असतो. आवाजाने तो जग जिंकून टाकतो. आमच्या भीमसेन जोशीच्या आवाजामधलं सामर्थ्य. कुणाच्या अभंगामध्ये सामर्थ्य असतं. लता दिदीने 4 वेळा अभंग गायला, रिटायर करावं लागलं. कन्या सासुरासी जाय, ते दृश्य दिसायचे. मुलगी निघली मागे बघते, ते मागे बघा, चल चल मागे बघते. पप्पाच्या गळ्यात पडते, पप्पा. आई बोलू का, आईच्या गळ्यामध्ये पडते. पप्पा रागीट आहे, थोडे बोलणार गेलो. दादा सांभाळणे बोलू सगळ्याला, मागं पाहते पुढं पाहते. लता दिदी म्हटले एकच कडू गायला, आता मी गाऊ शकत नाही. रडायला लागले. दुसरं कडवं गायलं ते असं, चुंगलिया माये चुंगलिया माये, बाळ हुरू हुरू पाये. हुरू हुरू हा शब्द किती गोड आहे. आपलं कोणीच नाही. आई दूर गेली त्यावेळेस मुलगा जो पाहताना ते पाहणं पहा. दुसरा दिवस, 4 दिवस गेले एक अभंग बनायला. कवितेची ताकद आहे, पोवाड्याची ताकद आहे. हा सगळ्या ताकदीचा समुच्चय राष्ट्रसंतांच्या अभंगामध्ये आहे. सगळ्या ताकदीचा आजचा ताजा समूह, आजची गोष्ट. गुरुजी आले म्हणून त्यांच्यासमोर बोलतोय असं नाही मी आहे. जे मला भावलं मी ते कुठेही बोलतो, कुठेही बोलतो. वारकऱ्याच्या कार्यक्रमात कुठेही बोलतो. असं महानुभाव संप्रदायाचे सूत्र हे शक्तीस्थल आहेत. दृष्टांत शक्तीस्थल आहेत. एक दृष्टांत, एक दिशा दाखवून देतो तुम्हाला. एक एक रिकामा कोरा भरायचं काम करतो. एक दृष्टांत सकाळी बनवलं गुरुजी. आम्ही जिवंत आहे सांगा कसे म्हणावे, मन हे रिकामे झाले त्यातून काय द्यावे. रिकाम्या मनाच्या माणसा काय देणार, काहीतरी भरणार त्याच्यामध्ये, काहीतरी भरत. थोडस हसलं तरी मला कोणी दिसलं की थोडं हसतो, फुकट त्याला आनंद मिळेल. बरे हस का, एवढं तरी, एवढं कसं कठोर आणि रिकाम हृदय बनलेलं आहे. शिकल्यानंतर, डिग्री घेतल्यानंतर मूर्खा, तुला विद्यापीठाची गरज नाही रे. भाकरीचं पीठ आईच्या हाताचं चांगलं मिळालं खूप. माझ्या स्वयंपाकघरात लिहिले मी 3 पीठाचा आचार्य आहे. बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ. आणि ज्या पीठाच्या आधाराने मी विद्यापीठामध्ये जातो, तिथली पदवी घेतो, त्याला आधार हे पीठ आहे, घरातलं पीठ आहे. हे पीठ चांगलं ठेवा, या पीठांच्या नादी लागू नका. प्रसन्न देव भक्ती मुक्ती प्रदायकम. कृष्ण जन्म थोडस गीता जयंती थोडीशी शिडी झाली, तिच्यावर काही बोलत नाही मी. कालचाच आहे ते. गीतेसारखा उत्कृष्ट ग्रंथ नाही अभ्यासा, पण अभ्यासच नाही. आपण नाराज झालेल्या राष्ट्रसंत म्हणाले, कळली का कोणाला गीता. किती कळवळाय हो, ऐसी कळवळ्याची जाती लाभाला करी पडती. ठिकठिकाणी तुम्हाला शिक्षक आहे, गुरुवर आहे, तुम्हाला ठिकठिकाणी जिथं भेटेल तिथं जा, जिथं मिळेल तिथे जा तुम्ही. टाइम झालाय नाही, बस माझं आहे कसं. आनंद वाटला मला तुमच्या या कार्यक्रमाचा. सुरेश दादा चांगले लेखक आहेत, वक्ते आहेत, संशोधक आहेत, आमच्या चिंतनेचे घटक आहेत, नेहमी सहकार्य करतात. गुरुजी मी सकाळीच येणार होतो तुमच्याकडे न सांगता.
गाडी खराब झाली. पहिले तुम्हाला भेटायच्या नंतर इकडे यायचं मी ठरवलं होतं, पण तुम्हीच येणार असं मला समजलं. मनोज भाऊने सांगितलं. मूर्ती वर्णन महत्वाचा विषय. वारकरी संप्रदाय सगळ्या जगातल्या लोकांनी तेच केलेले. गणपतीचं वर्णन करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, इकडं सुंदरती ध्यानारूप पाहता लोचनी. मूर्ती वर्णन तुम्हाला सुद्धा आवडतं की तुमच्या जावयाबद्दल विचारायचं असताना कसे आहेत ते असे नाक आहेत, तसं डोळे आहेत, मग ते तसं त्यांचं ते दात चमकतात, मोत्यासारखे दात आहेत. तुम्हाला जसं बरं वाटतं ना, बरं वाटतं तुम्हाला. मुलाचं वर्णन करून सांगताना तुम्हाला बरं वाटतं. आणखी पुढे जा, संतांचं वर्णन, आणखी पुढे जा, ईश्वराचं वर्णन. आणि मग तो आहे कसा, तो दिसत कसा होता, हे स्वाभाविक आहे. भक्तांच्या जीवनामध्ये या गोष्टी स्वाभाविक आहे. आणि म्हणून ते मूर्ती ज्ञानाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला गेला. मानवा संप्रदायामध्ये एक छोटंसं प्रकरण बाजूला केलेलं आहे. फक्त परमेश्वराचे अवयव आणि त्या अवयवातला निखार, अवयवातले रेखीवता, त्यातलं लावण्य, त्यातलं सौंदर्य, त्यातलं अवदारी, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या आहेत. इतर साहित्यामध्ये सुद्धा ते आहे. स्वामींच्या हाताचं वर्णन करत असताना सशाला स्वामींनी सोडलं. भावना कुठली होती? उदारतेची भावना होती. एका चोराला संरक्षण दिलं. भावना कुठली होती? औदार्याची भावना होती. उदारता हा एक स्वतंत्र गुण आहे, स्वतंत्र आहे तो. सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य, दया, माया, कृपा, करुणा हे 8 गुण मानव संप्रदायाने ईश्वराजवळ मानलेले आहेत. त्यातला प्रत्येक गुण हे कुठल्या तरी अवयवाच्या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये या गुणांचं वर्णन अप्रतिम आलेलं आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, म्हणजे ते लावण्यामध्ये नाही आहे, दयामध्ये नाही, स्वतंत्र आहे. औदार्य हा गुण तुझा स्वतंत्र आहे. म्हणून संत उदार ती तिकून झालेली पार्सल आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना म्हणशी पात्रा पात्र. गंमत आहे, पण व्याख्या कशी आहे? देताना हा पात्र आहे, हा लायकीचा आहे, तो लायक नाही असा विचार तुझ्यामध्ये येत नाही. त्याचं नाव औदार्य आहे. नाही तर मी पंगत केली, मान केला, चांगली पंगत केली, एवढं परत सांगतो, तो उदार नाही आहे. कैवल्य ऐसे पवित्र वैर्यही निधले, हे औदार्य आहे. चक्रधर स्वामींना ज्यांनी त्रास दिला ना, त्यांचं भलं चिंतन स्वामींना कल्याण म्हटलं, त्यांचंही चांगलं व्हावं असं म्हटलं. हे औदार्याचं लक्षण आहे. म्हणून कोणत्या जागेवर काय बसलेलं आहे याचं वर्णन मी वैभवाने केलेलं आहे. औदार्य कुठे आहे, दया कुठे आहे, माया कुठे आहे, या सगळ्या गोष्टी कुठे आहे. आणि आज आपल्याला गरज आहे ती पैशाची गरज नाही आहे, खुर्चीची गरज नाही आहे, आपल्याला औदार्याची आणि माणुसकीची गरज आहे. माणूसच माणसाचं काम येतो, पैसा येत नाही. सगळे वर हात करतात प्रसंगाला की आपण बघतोय. अपघात झाला की माणूस, दुसरा माणूस गाडी उभी करून धावतो, पळत जातो तिथपर्यंत. गेल्यानंतर कळतो की हा मुसलमान, हा जैन आहे, हा महानुभाव आहे, हा बुद्ध आहे. पण तुम्ही पळाले त्या काळामध्ये तुम्ही कोण होते? तुम्ही कोणीच नव्हते, फक्त माणूस होते. पळाले का? माणुसकी होती म्हणून पळाले. खूप लोकांनी म्हटलं का आमचा धर्म श्रेष्ठ, आमचा धर्म श्रेष्ठ. सगळे वाजवता येत आमचा धर्म श्रेष्ठ आहे, आमचा धर्म श्रेष्ठ आहे. सानेगुरूची इमानदारीने बोलले, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. इतकं गोड ही प्रार्थना आहे की खरा एकच धर्म आहे आणि तो आहे प्रेमाचा धर्म. सगळ्या जातीला, पंथाला, सापाला जोडतो, विंचवाला जोडतो, सगळ्या शत्रूला जोडतो, विषाला जोडतो, विषाचा अमृत करतो. असा हा एकच धर्म आहे. राष्ट्रसंतांनी मानव धर्माची जी एक मूर्ती उभारली ना तिकडे, आड्याळ तिकडे कुठेतरी एक मूर्ती केली, मला ते खूप आवडलं. असा सुंदर हृदयाचा जो सरळ असेल आणि ज्यावर सगळे प्रेम करी. कोणावरच विश्वास नाही द्यायला आपला. हृदय कोणाचं सरळ राहिलेलं नाहीये. असा माणूस, हा माणूस देवाला आवडतो म्हणून देवाने परमेश्वर अवतारतात, मनुष्य
वेशधारी होती. माणसाचा वेशधारण. माणूस म्हणजे काय हो? बुद्धी, शक्ती, पराक्रम, जाणीव, शहाणीव या सद्गुणांचा समुच्चय म्हणजे माणूस. जिथं कमी पडेल ना तिथं माणूस हलका होईल. तिथं माणूस हलका होईल. म्हणून मूर्ती ज्ञान एक महत्वाचं प्रकरण. एक विशिष्ट कप्पा येतो, त्या कप्प्यामधला ईश्वर, त्याचे नाक डोळे तुमच्याशी जोडून घ्या तुम्ही, त्याचे हातपाय तुमच्याशी जोडून घ्या तुम्ही. तुम्ही किती पळाले हे महत्वाचं नाही आहे. काल PT उषा सांगत होती, युट्यूबला बघितलं, धर्मेंद्रने म्हणे मला मी पळायचे तर मला 50,000 रुपये बक्षीस दिले. ठीक आहे, तू पळाली, तुला बक्षीस मिळालं, पण जिकडं दुःख आहे, जिकडं आक्रांत आहे, तिकडे किती पावलं गेलं तुमचे, तो एक माणूस आहे. तिकडे तुम्ही सरकले का? हा महत्वाचा भाग आहे. गुरुजी कुठेच? गुरुजी हा, तुम्ही मला बोलवलं. माझे स्नेही सुरेश दादा, त्यांचा कार्यक्रम आहे कळलं मला, आणि येण्यासारखी स्थिती नसताना मी काल माझा आवाज चिप होता एकदम, म्हणून कालचा अमरावतीचा खूप मोठा कार्यक्रम होता, मी सोडून दिला. म्हटलं आवाज बरोबर नाही आपला. पण आज थोडंसं बरं वाटलं. सकाळी आलो, उपस्थिती बघितली, तुमचं धार्मिक वातावरण बघितलं, छान वाटलं. पुरणपोळ्याचा स्वयंपाक झाला. किती 1000 लोकांचा? मला एखादा गुटखा खायला मिळेल का? असाल कुठेतरी जपून ठेव. मला आवडते, डायबिटीज आवडते, पण मी खाईन थोडंसं. तुमच्या सुनबाईचा आवाज ऐकला, खूप छान गातात त्या, खूप चांगलं वाटलं. सगळे धार्मिक माणसं आहेत. तुम्हाला कार्यक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा. परत कधी येईल त्यावेळेस मोकळा आवाज असला की मोकळे मनानं मी तुम्हाला बोलेल. वाटलं संगीत कथा देईन मी तुम्हाला 1 दिवसाची, एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आदरणीय गुरुजी या ठिकाणी आले, बेरुळकर गुरुजी, गुरुदेव सेवा आश्रमाचे ते मंडळाचे ते प्रमुख आहेत. आणि महत्वाची गोष्ट, ते आदरणीय आहे, श्रद्धेय आहेत. काल एक वाक्य माझ्या लिखाणामध्ये आलं की माणसाने श्रद्धेय व्हावं. श्रद्धेय होण्याची जबाबदारी मोठी असते. श्रद्धाळूंची भक्तीला तडा नाही गेला पाहिजे, असं होणं म्हणजे फार अवघड काम आहे. आणि त्या गुरुजींच्या जीवनामध्ये मी बघितलेलं आहे. असे श्रद्धेय व्यक्ती आहे. त्यांना काल जो पुरस्कार मिळाला, पुरस्काराबद्दल मला खूप आनंद झाला. सुरेशराव दादा, वामन दादा कर्जक, बोला ऐका. मार्केटिंग आमच्याकडे घरघंटी, राईस मिल, आताच आपल्या ह्या सोलर, ॲक्वागार्ड व इतर सेल्स व धर्मसभेला लाभलेले आचार्य श्री हरिभाऊ आमच्याकडे वेरुळकर गुरुजी, श्री गुरुदेव सेवा आश्रम नांदुरा खुर्द हे इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत देशमुख दादा धनुकाळ गुरुजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बाबा पण त्यांचं स्वागत करतील. श्री दत्तात्रेय महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. टाळ्यांच्या गडगडात गुरुजींचं आपण स्वागत करूया. जय महाराज की जय.
ह्यानंतर त्यांच्यासोबत आलेले मनीष चौबे दादा यांचं स्वागत संतोष भोसले करतील अशी मी विनंती करतो. पुष्पराणी. पुष्पहाराने स्वागत करतील मनीष चौबे दादांचं. बस बाबा हे घे मेडल देते दादांना मेडल. बाबा हो लगेच 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 बाबांचं हो हो एक एक यांना करून घेतो यातलं ते खेळाला. यानंतर आपल्याला आचार्य परमपूजनीय परमहंत बाबाजींचं आपल्याला सत्कार करायचा आहे. बाबा बस एक 2 मिनटं बस. बरं चालेल. हो बाबा लगेच लगेच हो हो नाही चालेल ना आपला थोडा वेळ लागेल चालेल. नाही नाही बोलायचं नाही आपल्याला फक्त एक बाबांचा सत्कार आहे. एक पूजन एक सत्कार आहे बस एवढंच. शैलेश यानंतर चला लवकर चला. बाबांचा एक दया बाबांचं एक ज्ञानाचं पूजन आहे. सौभाग्यवती जया पंजाबी ह्या त्यांचं पूजन करतील. सर्व एक सूचना आहे, सर्वांनी लक्ष द्या. आपल्या इथे काही श्रीमद भगवद्गीता 18 अध्यायांच्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यांना सन्मान चिन्ह व मेडल देण्यात येणार आहे. मी ज्यांची नावं घेतो त्यांनी कृपया टेज जवळ यायचं आहे. सीमा नंदकिशोर खंडारे ताई यांनी टेज जवळ बाजूला उभं राहायचं आहे. पूजा सचिन खंडारे, गीता प्रवीण खंडारे, प्रगती जगदीश खंडारे, मेहक संभाजी भालेराव, ज्योत्स्ना भालेराव, वंदना गजानन चोपडे, अंबादास राऊळ यांनी टेजवळ उभं राहायचं आहे, बाजूला बसायचं आहे. त्यानंतर ज्यांचा रेग्युलर सूत्रपाठ चालते अशा व्यक्तींकरिता मेडल आहे, त्यांचेसुद्धा मी नाव घेतो. मनीषाताई वाघ, गीताताई वासमकर, पूनमताई पाटील, सुटाळा, यशोदाताई रामेश्वर खंडारे मांडका, वैष्णवी राजूभाऊ वासमकर, कृष्णा राजूभाऊ वासमकर, रोहित दिगंबर वाघ. कृपया आपण टेजजवळ या. यानंतर ज्यांच्या अथक परिश्रमाने हा संपूर्ण कार्यक्रम साजरा होत आहे अशा व्यक्तींची मी नावं घेतो. कृपया टेजजवळ यायचं आहे. ज्यांनी खूप चांगलं असं विशेष सहकार्य केलं असे अनंताभाऊ खंडारे, मंडप डेकोरेशन, सर्वज्ञ साऊंड सर्व्हिसचे सर्वेसर्वा अनंता खंडारे, आणि ज्यांच्यामुळे आपल्याला गेल्या 7 ते 8 दिवसांपासून एक रुचकर स्वादिष्ट असं अन्न मिळालं आणि निर्हेतुकपणे त्यांनी अगदी चोख आपली कामगिरी केली असे आमचे आनंदभाऊ चौकसे आचार्य यांनी सुद्धा टेजजवळ यायचं आहे. त्यानंतर वर्षाताई तायडे ह्या आमच्या भगिनी आहेत मलकापूर, यांनी सुद्धा टेजजवळ यायचं आहे.
सोबतच यांच्यासोबत ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं असे आमचे वाघ साहेब, दिगंबर भाऊ वाघ, डॉक्टर मामनकर, अतुल भाऊ भांबेरे, अभिजित आखरे, आदिभाऊ काटे, अमोल पाटील, कृष्णाभाऊ साळोकार, पियुष सांबारे, संजूभाऊ खंडारे गोंधनापूर, कृपया टेज जवळ या, जेणेकरून आपल्या पुढील कार्यक्रमाला विलंब होणार नाही. एक असं विशेष सहकार्य गेल्या 8 दिवसांपासून घरी न जाता इथं अहोरात्र ज्यांनी परिश्रम घेतले असे आमचे सर्व कार्यकर्ते कृपया टेज जवळ या. यानंतर ज्यांनी कार्यक्रमासोबतच इतरही मंदिराची देखभाल असो, मंडपाची असो, भोजनाची असो, सन्माननीय आमचे आखरे सर, आखरे गुरुजी यांनी सुद्धा टेजजवळ थांबायचं आहे. सांबारे सर, श्रीकृष्ण सांबारे सर यांनी सुद्धा टेजजवळून इथं थांबायचं आहे. महादेव ठाकरे, रेणुकाबाई खिरडकर आचारी आणि प्रवीण बोचरे, महानुभाव पंत भक्तिमार्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी हा धर्म प्रचार करीत आहे असे प्रवीण बोचरे, शिवाजी खंडारे, कृष्णा खंडारे, प्रगती खंडारे, दिव्या विजय खंडारे कृपया टेजजवळ या. चला टेजजवळ या. मी ज्यांचे नावं घेतले शांतता राखा. कृपया बाबाजींना दंडवत करून आपण आपलं स्थान ग्रहण करावं. कृपया खाली बसा. पुरुष मंडळी, मी विनंती करतो, एक 5 मिनिटाचा कार्यक्रम आहे. ज्यांच्या परिश्रमाने हे सर्व घडत आहे अशा लोकांचा सत्कार करणं हे आपलं औचित्य आहे. महिला मंडळी कृपया प्लीज खाली बसा, उठू नका. पुरुष मंडळी, जे बाहेर पुरुष मंडळी आहे, कृपया विनंती करतो की सभा मंडपामध्ये येऊन बसायचं आहे. अगदी 5 मिनिटाचा कार्यक्रम बाकी आहे. मी सीमाताई नंदकिशोर खंडारे यांना विनंती करतो की त्यांनी बाबाच्या हस्ते ज्या आपण सपत्नीक जावं बाबाच्या हस्ते ज्यांनी 18 अध्यायाच्या पूर्ण केलेल्या परीक्षा अशांना बाबांच्या हस्ते मेडल व सन्मान चिन्ह हे बाबा देतील. सीमाताई नंदकिशोर खंडारे, खूप चांगलं यांचं धार्मिक कार्यामध्ये सहभाग असतो. सोबत त्यांनी गीतेच्या पूर्ण परीक्षा दिलेल्या आहेत. 18 अध्यायाच्या पूर्ण परीक्षा देऊन प्रावीण्य यानंतर मी ज्यांचं नाव घेत आहे अशा दुसऱ्या आमच्या बाजूनी पूजा सचिन खंडारे व सचिन खंडारे जा. पूजा ताई, अठरा अध्याय पूर्ण केलेले आहेत व सूत्रपाठ सुद्धा त्यांचा झालेला आहे. अशा पूजाताई सचिन खंडारे कृपया टेजवर या.
थोड्या टाळ्यांचा गडगडाट चालू द्या. दोघाही पती पत्नीचं या धार्मिक कार्यात खूप असं मोलाचं कार्य असते. सातत्यानं ते काम आपलं चालू ठेवत असतात. पूजा काय यानंतर सचिन भाऊ सुद्धा वर जातील. बाकी जे नावं घेतलेले आहेत त्यांनी कृपया टेजवर थांबायचं आहे. त्यानंतर गीता प्रवीण खंडारे ताई आलेले आहेत का? प्रवीण ताईंचं सन्मान चिन्ह घेतील. त्यानंतर मी दुसरं नाव घेतो प्रगती जगदीश खंडारे. सर प्रगती. बंधूंनो, आपण बाबांना विनंती केली होती की बाबांनी आमच्या विनंतीचा मान देऊन आपण सत्काराचा स्वीकार करावा. परमपूजनीय बाबा गेल्या 52 वर्षापासून समाज प्रबोधनाचं कार्य करत आहेत. आपल्याला बाबांच्या कार्याबद्दल अधिक माहिती देण्याची गरज नाही. प्रवचनकार, कथाकार, कीर्तनकार, वक्ते आहेत. बाबांच्या झांझर या कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा हा नापठा पुरस्कार प्राप्त झालेला आहे, यापूर्वी प्राप्त झालेला आहे. तसेच सन 2023 महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा बाबांना प्राप्त झालेला आहे. त्यानिमित्त आपण बाबांचा इथे सत्कार सोहळा आयोजित केला आहे. बाबांनी तो स्वीकार करावा अशी आम्ही अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद शाखा खामगावच्या वतीने व या मंडळातील या परिसरातील सर्वांच्या वतीने आपला माणका दोन्ही ट्रस्टच्या वतीने बाबांना आम्ही विनंती करत आहोत. दंडवत प्रणाम बाबाजी. मानपत्र वाचण्याची सेवा माझ्याकडे आलेली आहे. मानपत्र परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत आचार्य श्री बाबुळगावकर बाबा शास्त्री. आपले कर्तृत्व, व्यक्तिमत्व असामान्य, अलौकिक व बहुआयामी आहे. कर्मे ईशू भजावा
या उक्तीप्रमाणे आपल्या जीवनाची अखंडपणे वाटचाल सुरू आहे. जीवनातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर आपण धीरोदात्तपणे मात केली आहे. त्यामागे आपली जिद्द, धडपड, कल्पकता, कार्यतत्परता, कर्तव्यनिष्ठा, अभ्यासू, संशोधक व चिंतनशील वृत्ती दिसून येते. महानुभा पंथ व वारकरी संप्रदाय यांच्यात सौख्य प्रस्थापित करण्याच्या कार्यास आपण प्रत्यक्ष कृतीची जोड देत आहात. त्याची फलश्रुती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम हा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत आपणास सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे महानुभाव पंथास अलभ्य लाभ झाला असून महानुभाव पंथाच्या प्रतिष्ठेत अधिक भर पडली आहे. आचार्य बाभुळगावकर बाबा ही वारकरी संप्रदायाकडून महानुभाव पंथाला मिळालेली अनमोल देणगी आहे. आपणास वयाच्या 17व्या वर्षापर्यंत साधी अक्षर ओळख नसताना आपण काव्य, कथा, विवेचनात्मक लेख, आत्मचरित्र व कादंबरी यासारख्या वैविध्यपूर्ण व दर्जेदार साहित्याची निर्मिती केली आहे. त्यामुळे महानुभाव साहित्य अधिक समृद्ध झाले आहे. यावरून आपली कुशाग्र बुद्धिमत्ता व प्रगाढ विद्वत्ता दिसून येते. आत्मचरित्र व कादंबरी लिहिणारे तसेच ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराचे महानुभाव पंथातील पहिले मानकरी होण्याचा सन्मान आपणास कठोर परिश्रमाने प्राप्त झाला आहे. आपण गेल्या 28 वर्षांपासून महाचिंतनीच्या ज्ञानपीठावरून पंथातील व पंथीयेतर कीर्तनकार, प्रवचनकार, साहित्यिक व विविध क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना सेवेची संधी देऊन प्रोत्साहित करण्याचे महान कार्य करीत आहात. ही बाब अभिनंदनीय आहे. आपल्या भावी वाटचालीस अनंत शुभेच्छा व्यक्त करतो. आपला स्नेहांकित गजानन चांद्रराव देशमुख, अध्यक्ष अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद शाखा खामगाव, जिल्हा बुलढाणा. धन्यवाद. सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे हे मानपत्र प्रदान करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. चला, यानंतर पुढील कार्यक्रमास सुरुवात करू. गीताताई आले का? नाही. प्रगती जगदीश खंडारे, कुमारी प्रगती जगदीश खंडारे, त्यानंतर मेघ संभाजी भालेराव, ज्योत्स्ना भालेराव, वंदना गजानन चोपडे, अंबादास राऊ, आबासाहेब राऊ. यानंतर सूत्रपाठ, ज्यांचा सूत्रपाठ हा रेग्युलर चालतो अशा मनशाताई वाघ ऐतकर, चला या. गीताताई वासनकर, पूनमताई पाटील सुडाळ, यशोदाताई रामेश्वर खंडारे, वैष्णवी राजूभाऊ वासमकर, कृष्णा राजूभाऊ वासमकर, रोहित दिगंबर वाघ. कृपया सर्वांनी टेजवर या. यांचा सूत्रपाठ पूर्ण झालेला आहे, कंप्लीट. गीताताई वासनकर आहेत. यानंतर यशोदा रामेश्वर खंडारे यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ह्या निरक्षर आहेत, परंतु तरी सुद्धा संपूर्ण सूत्रपाठ हा त्यांचा तोंडपाठ आहेत. अशा यशोदाताई रामेश्वर यांच्यासाठी टाळ्या. त्यांना लिहिता वाचता येत नाही, शाळा सुद्धा कमी शिकलेल्या आहेत, परंतु सूत्रपाठ तोंडपाठ आहे. आजीचं मैदान सत्कार. वैष्णवी राजूभाऊ वासनकर, चला.
वैष्णवी, त्यानंतर गीताताई, त्यानंतर कृष्णा राजूभाऊ वासमकर, गीताबाई खाट, कृष्णा वासनकर यांनी सुद्धा सूत्रपाठ पूर्ण केलेला आहे. त्यानंतर रोहित दिगंबर वाघ, रोहित ऐका, त्यानंतर गीताताई आलेले आहेत खंडारे, यांनी सुद्धा प्रोत्साहनपर सन्मान चिन्ह व मेडल बाबाजींच्या हस्ते घेऊन जावं. त्यानंतर वंदनाताई चोपडे, आपण सुद्धा टेजवर येऊन आपलं सन्मान चिन्ह व मेडल घेऊन जावं. वंदनाताई यांच्या श्रीमद भगवद्गीतेच्या 18 अध्याय पूर्ण झालेले आहे व सूत्रपाठ सुद्धा पूर्ण झालेला आहे. चला, आनंद चौकसे कृपया टेजवर या. आनंद चौकसे, त्यानंतर वर्षाताई चोपडे मलकापूर, कृपया टेजवर या. सॉरी, तायडे, वर्षाताई तायडे मलकापूर. आनंद चौकसे आचार्य, आणि रेणुकाताई खिरडकर आचार्य, तुम्ही पण सोबत या. त्यानंतर विशेष सहकार्य ज्यांचा आहे असे आमचे दिगंबर बुवा, कृपया टेजवरून आपलं मेडल स्वीकारावं. ज्यांनी अहोरात्र या कार्यक्रमासाठी सेवा दिली असे जे आमचे बांधव आहेत अशांचे मी नावं दिले. डॉक्टर मामनकर, चला डॉक्टर साहेब. अतुल भाऊ भांबे, कृपया टेजवर या. अतुल भांबेरे, अभिजित आखरे, अभि, चला. आनंद भाऊ, खूप चांगली अशी सेवा दिली, गेल्या 8 दिवस झाले त्यांनी आपल्याला खूप चांगलं असं अन्न आपल्याला पुरवलेलं आहे. जेव्हाही आम्ही म्हटलं किंवा आम्हाला हे तयार पाहिजे तर अगदी त्यांनी काही वेळातच ते संपूर्ण आम्हाला पूर्ण करून दिलं, कुठेही विलंब लागला नाही. असे आमचे आनंद भाऊ, खरोखर यांचे धन्यवाद. अभिजित आला का? हां, रविभाऊ काटे, अविभाऊ काटे, अमोल पाटील, चला भाऊ. कृष्णाभाऊ सारोकर, पियुष सांबारे, संजू भाऊ खंडारे, गोंधळापूर संजू भाऊ. त्यानंतर आमचे आखरे सर यांनी सुद्धा तिथं जो करायचा एक छोटीशी, नाही सर, अगदी शाळेला सुट्टी देऊन सातत्याने या ईश्वरी कार्यात त्यांनी योगदान दिलेलं आहे, सेवा दिलेली आहे. असे आमचे आखरे सर यांचं सुद्धा सर मेडल देऊन सत्कार करीत आहे. सर्वांना विनंती करू, टाळ्याची कमतरता पडू देऊ नका. संभारे सर, श्रीकृष्ण संभारे सर, सर चला प्लीज.
संपूर्ण परिवारासह जे ईश्वरी कार्यात झटत आहेत असे आमचे सांबारे सर त्यानंतर महादेव ठाकरे कृपया टेजवर या. महादेव रेणुकाबाई आले का? आचार्य आचार्य त्यांचं सुद्धा खूप चांगले असं योगदान आहे. संपूर्ण बायांना सांभाळणं आणि वेळेवर आपल्याला जे पाहिजे ते उपलब्ध करून देणं अशी जबाबदारी ज्या ताईंनी इथं घेतलेली होती अशा आमच्या रेणुकाताई यांचं सुद्धा इथं कर्तव्य बनतं की त्यांचा सुद्धा इथं आपण मेडल घेऊन सत्कार केला पाहिजे. पूनमताई आल्या का? पूनमताई पाटील कृपया टेजवर या. सूत्रपाठ यांनी परिपूर्ण केला आणि करत आहेत अशा आमच्या पूनमताई. त्यानंतर ज्यांनी आपल्या सर्वांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण घरी असो बाहेर असो प्रवासामध्ये असो परंतु हा कार्यक्रम त्यांनी लाईव्ह दाखवला असे प्रवीण बोचरे यूट्यूब चॅनल महानुभाव भक्तिमार्ग त्यांचा सुद्धा इथं मेडल देऊन सत्कार केला जातो. त्यानंतर शिवानी खंडारे रांगोळी अगदी अचूक आणि वेळेवर दररोज मंदिरामध्ये सभामंडपाच्या बाहेर मंदिराच्या गेटवर जे नेहमी रंगवत होती अशी आमची शिवानी तिचं सुद्धा इथं बाबाजींच्या हस्ते मेडल घेऊन सत्कार होत आहे. चल त्या तिन्ही मुलींचं मी नाव घेतो. तृष्णा खंडारे, प्रगती खंडारे आणि दिव्या विजय खंडारे. चला चारही मुली चला. वेळेवर जे सांगितलं त्यावेळेस या चार मुलींनी कधी नाही म्हटलं नाही आली. चल वेळ त्यांचं सुद्धा इथं कौतुक आपण केलं पाहिजे. दिव्या खंडारे मंदिरामध्ये जे रांगोळी काढतात ह्या मुली त्यामध्ये विशेष म्हणजे हे दिव्या एक खूप चांगली अशी तिच्या हातामध्ये कला आहे. अगदी जसं चित्र आहे तसं तंतोतंत ते काढते अशी आमची दिव्या. त्यानंतर आमचे मुकुंद साहेब नांदोर ज्यांचं नेहमी या साहेब या ज्यांचं या धार्मिक कार्यात नेहमी खूप असं चांगलं सहकार्य असतं, नेहमी योगदान देतात असे आमचे मुकुंद साहेब. त्यानंतर मी आमचे वसुदेव खंडारे सर यांना सुद्धा विनंती करतो कृपया टेजवर या. आणि वंदनाताई जर आल्या असतील त्यांनी सुद्धा सोबत यायचं आहे. सरांनी आणि त्यांच्या मिसेसनी अगदी शाळेला सुट्टी काढून गेल्या 7 ते 8 दिवसांमध्ये या ईश्वरी कार्यात जो सहभाग नोंदविला त्याबद्दल खरोखर आपलं इथं अभिनंदन. सर जा प्लीज. चला वंदनाताई कृपया आपण सुद्धा टेजवर या. वंदनाताई खंडारे मॅडम.
सरांचं गाव मानकाच आहे, परंतु गेल्या काही वर्षांपासून त्या नोकरीच्या संदर्भात सर आणि मॅडम नांदुरा येथे राहतात. खूप चांगलं असं गावाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. कुठलाही आमचा फोन असला ईश्वरी कार्यात कधीच सहकार्य लागलं तर ते तत्पर हजर असतात. तसे आमचे वासुदेव खंडारे सर आणि सौ वंदना मॅडम. यांच्या व्यतिरिक्त सुद्धा तन्मन धनाने ज्या सर्व आमच्या युवा कार्यकर्त्यांनी, ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जे योगदान दिलेलं आहे, खरोखर महिला असो, पुरुष असो, म्हातारी व्यक्ती असो, अगदी स्वच्छतेपासून तर जे वाढायचं काम असते स्वयंसेवक अशा आमच्या महिला भगिनी यांचं खरोखर मी मनाने स्वागत करतो, शब्द सुमनाने स्वागत करतो की या ईश्वरी कार्यात नक्की तुमची ईश्वराकडे नोंद होईल आणि या तुम्हाला नेमकं त्याचं गोंट लागेल. अशा सर्वांना मी आजच्या बाबाजींच्या साक्षीने मनपूर्वक स्वागत करतो. सोबतच आमचे अनंताभाऊ खंडारे यांनी सत्कार स्वीकारला नाही. ते म्हणतात असो, आपलाच घरचा कार्यक्रम आहे. आणि क्षितिज मुनी अंकुर्णेकर बाबाजी कुठं असतील तर कृपया आपण स्टेजवर या. पिंपरी गवळी येथील क्षितिज मुनी अंकुर्णेकर, कृपया आपलं जे योगदान आम्हाला लाभलेलं या बाबा या या या. नाही तुम्ही नेहमी नाही म्हणता, आता या, आज यावं लागेल. या बाबा. मुकुंद साहेब हे बाबाजींचं पूजन करतील सहपरिवारासह. अंकुर्णेकर बाबाजी कृपया स्टेजवर या. आमची विनंती आहे तुम्हाला. अगदी आपल्या कार्यकर्त्यांचे जेवण आटोपले की नाही, काय कमी आहे, काय पाहिजे याची दखल घेणारे आणि सर्वात शेवटी जेवण करणारे आमचे क्षितिज मुनी बाबाजी यांनी सुद्धा कृपया स्टेजवर यायचं आहे. सर्व उपस्थित गावातील, बाहेर गावातील, पंचकोशीतील दाखवा की आम्ही अगदी शिस्तीचं पालन करतो. तसंच आपल्याला इथे शेवटी आता समारोह हा कार्यक्रम आहे. भोजन होणार आहे इथं सर्वांना. सर्वप्रथम महिला बसतील. कृपया एक 5 मिनिटाचा ब्रेक आहे. बाबाजींचं इथं पूजन होत आहे. बाबाजींचं खूप मोठं कार्य आहे. गेल्या व्यक्त करतो आणि थांबतो. एक सूचना आहे की सर्वप्रथम महिलांची पंगत बसेल. 5 मिनिटाचा ब्रेक आहे. पुरुषांनी बाजूला थांबायचं आहे आणि महिलांनी इथं भोजनासाठी यायचं आहे. 5 मिनिटाचा ब्रेक. कृपया सर्वांनी 5 मिनिटामध्ये
इथे येऊन शिस्तशीर आपल्याला बसायचं आहे. सर्वांना मी दंडवत करतो. बाबाजी जातील तेव्हा आपण जायचं आहे. बाबाजींना उभं राहून दंडवत करायचा आहे. बाबाजींना सुद्धा आता बाहेर गावी जायचं आहे. हा आवाज निरोप बाबाजींना आता दंडवत आणि बाबाजींकडून असंच आम्हाला सहकार्य लावो. दंडवत बाबाजी, दंडवत प्रणाम, 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 दंडवत प्रणाम. सुरुवातीला महिलांना बाहेर जाऊ द्या. बसा. डोळे बंद